पण माहितीचा जर समाज आपण आज आता असू किंवा येत्या काळामध्ये अधिकाधिक बनत जाणार असू, तर या समाजाची जी मूळ साधन सामग्री आहे, माहिती समाज निर्माण होण्यासाठीची जी मूळ साधन सामग्री आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सोप्या इंग्रजीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू, पायाभूत सुविधा, ते टेलिकम्युनिकेशन. कारण टेलिकम्युनिकेशन नसेल तर ज्या लेव्हलला, ज्या पातळीवर आपण माहितीचा समाज म्हणू, तो अस्तित्वात येणं शक्य नाही. आज आपण म्हणतोय की आपण माहितीचा समाज, इन्फॉर्मेशन सोसायटी बनतो आहोत. त्याचं कारण असं आहे, जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या निमित्त मराठी विज्ञान परिषदेने डॉक्टर विश्राम ढोले यांचे व्याख्यान आयोजित केले होते. दूरभाष ते दूरसंचार या बाबतीत त्यांनी छान मार्गदर्शन केले. मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे आपल्या विज्ञानप्रेमी सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या या मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे आयोजित व्याख्यानमालेचा आजचा जो विषय आहे तो दूरभाष ते दूरसंचार, माहितीच्या प्रवासाची गोष्ट. आणि यासाठी आपल्याला आजचे उपलब्ध जे काही व्याख्याते आहेत ते सुपरिचित डॉक्टर विश्राम ढोले, तर त्यांचे मी मराठी विज्ञान परिषदेतर्फे सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीनं म्हणजे आता 60ला पोहोचली आहे मराठी विज्ञान परिषद. मुंबईला सुरू झाली विज्ञान परिषद, आता 60वा एप्रिलमध्ये 60 वर्ष पूर्ण झाली त्याला. आता पुणे विभागाला पुढच्या वर्षी 60 वर्ष पूर्ण होतील. मराठी विज्ञान परिषद पुणे विभागासारखे जर आणखीन 62 विभाग वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्राबाहेर आणखी 4 विभाग आहेत की जे असं मराठीतून विज्ञान प्रसाराचं काम करतात. मी मुळात जेव्हा मराठी 60 वर्षापूर्वी जेव्हा नवीनच विज्ञानाची वेगवान अशी वाढ होत होती, त्यावेळेला लोकांना विज्ञानाबद्दल माहिती देणं हे फार महत्वाचं वाटत होतं. कारण ते सगळं विज्ञान इंग्रजीमधनं किंवा परकीय भाषांमधनं आपल्याकडे येत होतं. आणि तंत्रज्ञानाबद्दल लोकांना माहिती होती. तंत्रज्ञान आज आपण आणखी त्याच्याबद्दल माहिती करून घेऊ, काय कुठलं तंत्र आपल्याकडे विकसित होत गेलं आणि तर त्याच्या मागे आपण तंत्रज्ञान वापरायला लागलो. पण त्याच्यावरचं विज्ञान काय आहे हे समजून घेणं हा फार महत्वाचा भाग होता आणि आहे असंही मला वाटतं. नाहीतर मग तंत्र एखादं मिळालं आपल्याला, आपण मोबाईल वापरतो, पण मोबाईल चालतो कसा? मोबाईलमध्ये परिवर्तन करायचं असेल किंवा त्याच्यात बिघाड झाला म्हणजे नेमकं काय झालं त्याशिवाय आपल्याला त्याच्यातलं जोपर्यंत ज्ञान होत नाही, विज्ञान होत नाही त्याच्यातलं, तोपर्यंत आपण आणखीन काहीतरी त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही असं आमचं म्हणणं. आणि विज्ञान हा काही फक्त सायंटिस्टचाच विषय नाही असं आमचं म्हणणं. सामान्य माणसांना त्याच्याबद्दलची माहिती व्हायला पाहिजे. त्यामुळे सुरुवातीला जरी हे तंत्रज्ञानाच्या जवळ जाणारं विज्ञानाचं काम असेल असं म्हटलं होतं, तरी आज हळूहळू त्याच्यात इतका बदल होत गेला की आपण जर बघितलं 1975 नंतर मग पर्यावरणाबद्दलचा एक विषय लोकांना समजला की अरे हा याच्याबद्दल सुद्धा विज्ञान असू शकतं. मग संपर्क माध्यम, कम्युनिकेशन हा सुद्धा एक विज्ञानाचाच विषय असू शकतो. मानसशास्त्र हे सुद्धा विज्ञान असू शकतं. अशा बद्दलचं हळूहळू जाणीव विकसित होत गेली. आणि विज्ञान म्हणजे फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हेच नाही, तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी या विज्ञानामध्ये समाविष्ट आहेत असं आपण पण सतत मांडत राहतो. आणि नुसतं विज्ञान माहिती होणं एवढं पुरेसं नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन एक असतो. म्हणजे मी तर अनेकदा म्हणतो की विज्ञान हा विषय नाहीये, विज्ञान ही एक अभ्यासाची पद्धत आहे. कसा अभ्यास करावा, कसं विश्लेषण करावं, कसं निरीक्षण करावं हे सांगणारी एक शिस्तबद्ध रचना म्हणजे विज्ञान आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या कामामध्येच हा हेतू आमचा आहे की प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. आता ह्याच्या पुढे आणखी काय होऊ शकेल, काय कुठे जाणार आहे ही सगळी क्रांती, आणि ही क्रांती कुठे जाणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मग आपल्याला डॉक्टर ढोलेंच्या सारखे निष्णात लेखक, वक्ते, अभ्यासक हे आपल्याला इथं मिळालेले आहेत.
आणि मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी लगेचच मान्य केलं. मला खूप छान वाटलं की इथं त्यांनी येतो असं म्हणाले. हा आणि मला म्हणजे डॉक्टर विद्यासागरांनी आपले आहेत ज्येष्ठ सभासद, त्यांनी सुचवलं की आपण डॉक्टरांना बोलवूया आणि त्यामुळे ते आले. त्याच्याबद्दल आल्याच मी त्यांचे आभार मानतो. इथं फक्त कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी 1 मिनिट आपण डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहून आणि यांचा कार्यक्रम सुरू करू. 1 मिनिट आपण उभं राहू सगळे. नमस्कार. सर्वप्रथम मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे शाखेचा मी मनपूर्वक आभारी आहे. त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या निमित्ताने मला इथे बोलण्याची संधी दिली. अतिशय आनंद होतोय. एक त्यामागचं 2 महत्वाची कारण आहेत. एक असं आहे की जसं त्या दिवशी त्यांचा मला फोन आला तर माझं मन जवळजवळ 20-25 वर्ष मागे गेलं. 1993 मध्ये मी मराठी विज्ञान परिषदेची जी मुंबई शाखा होती तर त्यांनी पत्रकारांसाठी म्हणजे पत्रकारिता आणि विज्ञान या विषयावर एक 2 दिवसांच्या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. आपलं चुनाभट्टी सायनला ऑफिस आहे तिथे मी 3 दिवस सतत जाऊन ते मी अटेंड केलं होतं. तेव्हापासून त्यांचं काम माझ्या लक्षात होतं आणि लोकसत्तेमध्ये जिथे मी अनेक वर्ष काम केलं तर तिथे मराठी विज्ञान परिषदेचं अतिशय सुंदर सदर गेली मला जवळजवळ 7-8 वर्ष किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुरू आहे आणि अतिशय वेगवेगळे विषय तुम्ही कलेक्टिव्हली हँडल करता. त्यामुळे या परिषदेच्या कार्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर होताच. आणि दुसरं असं की त्यांनी सांगितलं की विद्यासागर सरांनी तुमचं नाव सुचवलंय. ते माझे अतिशय वरिष्ठ असे मार्गदर्शक सहकारी राहिला. म्हणजे जरी मी त्या अर्थाने फिजिक्सचा विद्यार्थी नसलो तरी विद्यापीठी वातावरणामध्ये किंवा त्या बाहेरही विद्यासागर सरांशी संपर्क असल्यामुळे त्यांनी रेकमेंडेशन किंवा त्यांनी सांगितल्यामुळे मला आनंद झाला की म्हटलं चला आपण नक्की गेलंच पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं कारण आज आनंद होतोय कारण आज ज्या विषयावर बोलणार आहे ते 2 विषय तांत्रिक पातळीवर जरी नसले तरी तांत्रिकतेच्या पलीकडे जाणाऱ्या पातळीवर माझ्याही आवडीचे अभ्यासाचे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. ते म्हणजे दूरसंचार ज्याला आपण इंग्रजीमध्ये टेलिकम्युनिकेशन म्हणू आणि इन्फॉर्मेशन. जसं सरांनी आता सांगितलं की 17 मेला हे दोन्ही दिवस येतात आणि म्हणजे हे कोणी ठरवून केलं अशातला भाग नाही. पण मला असं वाटतं की ते फार योग्य आहे की या दोन्ही दिवसांमध्ये हे 2 अत्यंत महत्वाचे दिवस एकाच तारखेला यावेत. हा एका अर्थाने म्हणजे हे ठरवून केलेलं नसलंही पण ते न ठरवता तो जो योगायोग साधला गेला तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचं एक फक्त स्टेटमेंट करतो आणि आपण त्याच्यानंतर हळूहळू तपशिलात जाऊ. ते असं आहे की आज आपण म्हणतो जग आपला माहितीचा समाज होतोय वगैरे वगैरे आणि खूप प्रमाणामध्ये ते खरंही आहे. माहिती म्हणजे काय, माहितीचा समाज म्हणजे काय वगैरे आपण काही गोष्टींमध्ये बघूया आपण. पण माहितीचा जर समाज आपण आज आता असू किंवा येत्या काळामध्ये अधिकाधिक बनत जाणार असू तर या समाजाची जी मूळ साधन सामग्री आहे, माहिती समाज निर्माण होण्यासाठीची जी मूळ साधन सामग्री आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये सोप्या इंग्रजीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू, पायाभूत सुविधा, ते टेलिकम्युनिकेशन. कारण टेलिकम्युनिकेशन नसेल तर ज्या लेव्हलला ज्या पातळीवर आपण माहितीचा समाज म्हणू तो अस्तित्वात येणं शक्य आहे. आज आपण म्हणतोय की आपण माहितीचा समाज इन्फॉर्मेशन सोसायटी बनतो आहोत. त्याचं कारण असं आहे की गेल्या जवळजवळ 150 वर्षामध्ये कदाचित त्यापेक्षा जास्त आपण सातत्याने टेलिकम्युनिकेशनच्या वेगवेगळ्या व्यवस्था उभारत गेलो. आपण म्हणजे मानवजात या अर्थाने उभारत गेलो आणि त्यातून आपल्या माहितीच्या समाजाकडे माहितीचा समाज होण्याकडे पावलं पडत गेली. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर इन्फॉर्मेशन सोसायटी इज अ प्रॉडक्ट ऑफ अन इन्फ्रास्ट्रक्चर कॉल्ड टेलिकम्युनिकेशन असं आपल्याला म्हणतात. आणि म्हणून हे दोन्ही म्हणजे एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा ज्याला थोडंसं वेगळ्या सायंटिफिक भाषेमध्ये म्हणायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे टेलिकम्युनिकेशन इज अ सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट धरलेली असते, धारक, आणि ते जे धारण करतं ते माहिती, इन्फॉर्मेशन. अशा अर्थाने ज्याला म्हणून एक द्वैत, खरं तर अद्वैत असं माहिती समाज आणि टेलिकम्युनिकेशनच्या मध्ये आहे. आणि म्हणून ते दोन्ही एकाच दिवशी येणं आणि त्यानिमित्ताने बोलायला मिळणं हा मला महत्वाचा भाग वाटतो. आणि
त्यात मी तशा अर्थाने म्हणजे जरी मी विज्ञानाचा पदवीधर आहे, विज्ञानासंबंधी माझं वाचन असतं, थोडंफार लिखाण असतं, हे जरी खरं असलं तरी रूढार्थाने विज्ञानावर अथॉरिटीने अधिकारवाणीने बोलावं इतका काही माझा विज्ञानाचा अभ्यास नाही. विज्ञानाविषयी आकर्षण आहे, आस्था आहे, प्रेम आहे. विज्ञानाच्या तत्वज्ञानाचा जरा बऱ्यापैकी चांगला अभ्यास आहे, म्हणजे खूप एक्सपर्ट म्हणून नव्हे पण बरा अभ्यास आहे. विज्ञानामधल्या बहुतेक घडामोडींचं मी फॉलोअप ठेवत असतो. हे जरी असलं तरी रूढार्थाने विद्यासागर सर किंवा इतर कोणी फिजिसिस्ट किंवा केमिस्ट ज्या अर्थाने तज्ञता असतात तशी माझ्याकडे विज्ञानातली तज्ञता नाही, हे आधीच सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी माझ्या भाषणाचा संपूर्ण जो रोख आहे किंवा भर आहे तो ह्या विज्ञानाने आपण काय म्हणजे टेलिकम्युनिकेशननी आपण काय घडतो आहोत एक समाज म्हणून, व्यक्ती म्हणून, ह्याच्याकडे करतो. आणि ते सांगण्यासाठी मी एक साधारणतः गोष्टीरूप असं एक फॉर्म निवडला आहे. म्हणून माझ्या टायटलमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी असं लिहिलंय की दूरभाष ते दूरसंचार, मानवी माहितीच्या प्रवासाची गोष्ट. अर्थात या गोष्टीमध्ये काही राजा राणी, प्रोटोगॉनिस्ट, अँटोगॉनिस्ट असं काही नाहीये, पण एका थोड्याशा ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघणार. या सगळ्या प्रवासात आणि मी हे जसं थोडंसं काही प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपात म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सांगणार आहे, तसं भारतीय दृष्टिकोनातून सांगणार आहे. ज्याला आपण टेली हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो, मराठीमध्ये आपण त्याला दूर असं एक ज्याला आपण म्हणतो ना पूर्वपद, इंग्रजीमध्ये टेली हा पूर्वपद म्हणजे ज्याला प्रिफिक्स वापरून टेलिव्हिजन, टेलिफोन, टेलिग्राम, टेलिकम्युनिकेशन असं आपण वापरतो, तसं मराठीमध्ये आपण दूरभाष, दूरध्वनी, दूरचित्रवाणी वगैरे वगैरे आपण म्हणतो. सो हे टेली म्हणजे काय तर सोपं आहे आणि काही फार आपल्या सगळ्यांना माहिती असेल. टेली म्हणजे ज्या अर्थाने अंतर दूर करणं किंवा अंतर नाहीसं किंवा अंतर नाहीसं म्हणण्यापेक्षा गैर लागू करणारं तंत्रज्ञान. सो टेक्नॉलॉजी विच मेक्स डिस्टन्स मोर ऑर लेस इरेलेव्हंट फॉर प्रॅक्टिकल पर्पज. ते डिस्टन्स कधीच पूर्णार्थाने इरेलेव्हंट बनत नसतं, पूर्णार्थाने गैरलागू कधी होत नसतं, पण व्यावहारिक पातळीवर गैरलागू ठरवणारं जे तंत्रज्ञान आहे आपण त्याला टेली असं म्हणू शकतो. आणि म्हणून टेलिकम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन ज्याला आपल्याला माहिती आहे संवाद किंवा संज्ञापन. संवाद हाही शब्द मला असं वाटतं थोडासा मर्यादित आहे. आम्ही म्हणून माझ्या डिपार्टमेंटचं नाव आहे टेलिकम्युनिकेशन, ज्याला मराठीमध्ये आम्ही संज्ञापन म्हणतो. टेलिकम्युनिकेशन पण आपण व्यावहारिकरित्या आता दूरसंचार असा शब्द प्रस्थापित झालाय. खरं तर संचार हा शब्द हिंदी आहे, मराठीमध्ये आपण संचार या शब्दाला तसं त्या अर्थाने घेत नाही, पण आता तो शब्द प्रस्थापित झाला म्हणून आपण मान्य करून पुढे जाऊया. खरं तर ते दूरसंज्ञापन आहे म्हणजे कम्युनिकेशन, की जिथे दोन व्यक्ती किंवा दोन घटक, व्यक्तीच असायला पाहिजे असं काही नाही, दोन घटक एकमेकांमध्ये माहितीची किंवा अर्थांची देवाणघेवाण जिथे करू शकतात ते कम्युनिकेशन. आम्ही कम्युनिकेशनच्या वेगवेगळ्या व्याख्या करतो, मी सगळ्या तपशिलात तुम्हाला आता नेणार नाही, पण दोन घटकांमध्ये माहितीचं किंवा संवादाचं देवाणघेवाण टेलिकम्युनिकेशन सोपी व्याख्या आपल्याला कल्पना आहे. ज्यावेळेला इथे अशी घडते म्हणजे आत्ता आणि इथे, आपण आता बघा आज आपण आत्ता झाले 7 वाजलेले आहेत, आज 15 तारीख आहे, आपण सदेह इथे आहोत, त्या अर्थाने ते टेलिकम्युनिकेशन नाही, बरोबर. पण हे जे करतात आहे फेसबुकवरून किंवा तुमच्या व्हिडिओवरून, ते ज्या वेळेला फेसबुकला जाईल त्यावेळेला ते टेलिकम्युनिकेशन या व्यवस्थेचा एक भाग झाला असेल. महत्वाचं काय याच्यामध्ये, ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट रेकॉर्ड करून घेतो किंवा एखादी गोष्ट दूरवरच्या अंतरावर पाठवतो, त्यावेळेला आपण दोन पैकी म्हणजे सगळ्या टेलिकम्युनिकेशन माध्यमांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की टेलिकम्युनिकेशनची माध्यमं, आपण ज्याला दूरसंचारची माध्यम आहे, ती माध्यमं आपल्या दोन अत्यंत मूलभूत संकल्पनांशी खेळतात, दोन अत्यंत मूलभूत गोष्टींशी, आपल्या जाणीवेतल्या गोष्टींशी खेळतात. कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत, ज्याला आपण म्हणूया स्थळ आणि काळ, स्पेस अँड टाइम. आपण आपला सगळे विचार, आपली सगळी जाणीव ही आपल्या स्थळ आणि काळामध्ये बांधलेली असते. सो वी आर बाउंड बाय स्पेस अँड टाइम. तुम्ही आणि मी आत्ता आणि इथे आहोत, बरोबर. आता म्हणजे या क्षणी इथे आहोत, या क्षणी आहोत म्हणजे स्पेस टाइम, आणि इथे आहोत म्हणजे या सभागृहात आहोत हे स्पेस. पण ज्यावेळेला मी माझं काहीतरी रेकॉर्डिंग कुठेतरी टाकतो त्यावेळेला आय ब्रेक बोथ
आणि ते रेकॉर्डिंग कुठला तरी नागपूरला, कोकणातला, मुंबईतला, बंगलोर मधला माणूस बघतो आणि ते उद्या बघतो, परवा बघतो, 6 महिन्यांनी बघतो. त्यावेळेला झालं असं असतं की आय हॅव ब्रोकन बोथ द डायमेन्शन्स, डायमेन्शन ऑफ स्पेस अँड डायमेन्शन ऑफ टाइम एज वेल. पण ज्यावेळेला तुम्ही फोनवरून बोलतो, मी फोन लावतो आणि बोलतो, त्यावेळेला असं होतं की मी फोन लावलेला आहे खूप लांब, काय समजा कलकत्त्यातल्या एखाद्या माणसाला, तर मी स्पेस ब्रेक करतो पण टाइम ब्रेक करत नाही. सो आय कंटिन्यू विथ द टाइम बट आय ब्रेक द स्पेस. सगळ्या माध्यमांचं हेच एक लक्षण आहे. माध्यम, मग ते वर्तमानपत्र असो की इंटरनेट असो, ते हेच करतात. दे फ्री युअर कम्युनिकेशन फ्रॉम द बाउंड्स ऑफ स्पेस अँड टाइम. हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण ह्या एका मूळ मुद्द्यावर पुढची सगळी इमारत उभारलेली असते किंवा आधारभूत असते. So anything that allows you to break space and time can work as a medium. What telecommunication has been giving, it is giving me the material to form medium. टेलिकम्युनिकेशन म्हणजे काही वस्तू नाहीये, टेलिकम्युनिकेशन म्हणजे काही माध्यम नाहीये, पण टेलिकम्युनिकेशन ही अशी एक शक्ती आहे की जी अनेक माध्यमं वापरतात आणि ती माध्यमं आपल्याला एक तर स्थळावर मात करण्याचा शक्ती देतात किंवा काळावर मात करण्याची शक्ती देतात. काही माध्यमं तर स्थळ आणि काळाच्या दोघांवरही देतात. आणि हे मात करता येणं हे अत्यंत महत्वाचं असतं आपल्या जगाला, आपल्या इतिहासाला, आपल्या सभ्यतेला, ज्याला म्हणूया खोलवर बदलण्याची ताकद या दोनमध्ये. मला आठवतं 1998च्या सुमाराला, 98 की 97च्या सुमाराला भारतामध्ये मला त्या कंपनीचं नाव, मला वाटतं इरिडियम नावाची कंपनी होती, फार काही टिकली नाही. तिने सॅटेलाइट फोन भारतामध्ये लॉन्च केले होते पहिल्यांदा 98 साली, मला वाटतं मी लोकसत्तामध्ये होतो तेव्हा. आणि त्यांनी सगळ्या पेपरमध्ये पानभर जाहिरात दिली होती आणि त्या जाहिरातीचं सर्वात मोठं शीर्षक होतं, नाव जिओग्राफी इज हिस्ट्री. सो कारण काय सॅटेलाइट फोन होते, तुम्ही कुठूनही कोणाशी पण संपर्क साधू शकता. सो नाव जिओग्राफी इज हिस्ट्री. एका अर्थाने त्यांचं म्हणणं असं होतं की स्थळाचं बंधन हे आता इतिहास जमा झालेला आहे. पण ते तेव्हाच नव्हतं झालं. त्याची सुरुवात जर आपण बघितली तर ती पुस्तकांपासून करता येते, पण पुस्तक एक टेलिकम्युनिकेशनचा भाग नाही म्हणून मी त्याच्याकडे जात नाही. पण आपण जर त्याची नेमकी सुरुवात करायची झाली की ज्या अर्थाने दूर एकाच वेळा क्षणार्धात खूप लांब अंतर जाण्याची क्षमता असलेलं तंत्रज्ञान आपण ज्या वेळा हे करायचा विचार करायला लागलो, विशेषतः टेलिकम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये, तर तसं पहिलं मोठं तंत्रज्ञान येतं ते टेलिग्राफचं. टेलिग्राफ, ज्याला आपण मराठीमध्ये दूरभाष म्हणतो, म्हणजे जिथून भाषा म्हणजे भाषिक अभिव्यक्ती ही प्रचंड अंतर क्षणार्धात पार करते. एका अर्थाने जिओग्राफी ती हिस्ट्री बनवते. टेलिग्राफचा शोध, आता मी तुम्हाला एक आताच डिस्क्लेमर देऊन ठेवतो. काय होतं की आपण अनेकदा असं म्हणतो की टेलिग्राफचा शोध सॅम्युएल मोर्सनी लावला, टेलिफोनचा शोध काय मार्कोनीनी लावला किंवा असं वगैरे आपण सांगत असतो, किंवा टेलिव्हिजनचा शोध लुई ब्लेअरनी लावला वगैरे. तर हे तुलनेने सोपं असतं, सुलभीकरण असतं. आपण जर त्या इतिहासामध्ये जर तपशिलामध्ये गेलो तर लक्षात येईल की वरकरणी जरी आपल्याला टेलिव्हिजनचा शोध जॉन लुई ब्लेअरनी लावला 1941 असं जरी आपल्याला पुस्तकांमध्ये वाचून, तर त्याच्या तपशिलामध्ये ज्या लक्षात येतं ना की त्याचे खूप लेयर्स आहेत. अनेक लोकांनी वर्षानुवर्ष काम करून ते केलेलं असतं. मग एका कुठल्या तरी टप्प्याला ते हे होतं आणि मग ते पॉप्युलर होतं, ते पॉप्युलर प्रसिद्ध होत जातं. त्यामुळे मी जे तुम्हाला आता वर्ष आणि नावं सांगणार आहेत ती काही अगदी ठासी वैज्ञानिक ऐतिहासिक तथ्य असं म्हणून पटकन मानू नका, कारण त्याच्यामध्ये बरेच वाद प्रवाद आहे. पण आपला काही आता टेलिकॉमचा इतिहास हा काही आपला अभ्यासाचा विषय नसल्यामुळे मी ज्याला म्हणूया डोबळ मानाने जे एक साधारणतः प्रचलित मानलं जातं ते आहे असं सांगून पुढे जाऊ. सो 1931च्या सुमाराला पहिल्यांदा टेलिग्राफचा शोध लागला आणि मोर्स कोड आपल्याला कदाचित माहिती असेल, ते कट्ट असं पूर्वी टेलिफोन खात्यामध्ये पोस्ट खात्यामध्ये असायचं. पूर्वी बघा आपल्याला तार येणं असं आपण म्हणायचो, आणि तुमच्यापैकी ज्यांना पुलंचं लिखाण आठवत असेल त्यांना तुम्हाला माहित असेल, पुलंनी पोस्ट खात्यावर जे काही वेगवेगळं छान लिहिलंय त्याच्यामध्ये तारेच्या संदर्भातून होणाऱ्या सगळ्या गमती जमतीचा पण उल्लेख आहे.
काय लिमयस डॉटर मॅरीज विथ लेमन वॉटर वगैरे असं काहीतरी ते त्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर हे काय व्हायचं, कारण मोर्स कोड काय होतं, तर इट्स अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिनॉमिना. म्हणजे टेलिग्राफ जे होते इट वॉज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिनॉमिना. त्याचे तपशील नंतर समजत गेले, त्यातलं विज्ञान काही वेळा नंतर समजत गेलं. अनेकदा असं आपण म्हणतो की आधी वैज्ञानिक तथ्य लक्षात येतात आणि मग त्याच्यावर तंत्रज्ञान बनतं. पण विज्ञानाच्या इतिहासात जर आपण खोलवर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की बहुतेक वेळा ज्यांना आपण आज विज्ञान म्हणतो त्याची सुरुवात कुठेतरी तंत्रज्ञानातून झाली असते. सो इट इज नॉट ऑलवेज दॅट सायन्स लीड्स टू टेक्नॉलॉजी. इट्स क्वाईट ऑफन ऑल्सो द केस दॅट टेक्नॉलॉजी लीड्स टू सायंटिफिक इन्व्हेन्शन, सायंटिफिक प्रिन्सिपल्स. एनिवे, सांगायचं तात्पर्य असं की 1931 ते साधारण 37 या कालखंडामध्ये टेलिग्राफ हे एक दूरभाष किंवा एक फर्स्ट टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणून तिथे प्रस्थापित झालं आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत गेले. दिस वॉज द फर्स्ट टाइम की ज्या वेळेला लिखित मजकूर म्हणजे भाषेमध्ये व्यक्त केलेला मजकूर क्षणार्धात हजारो प्रसंगी शेकडो हजारो किलोमीटर दूर जाऊ शकत असे हा पहिला मानवी अनुभव होता. त्याची अनेक उपयोजनं झाल्या आणि त्यातल्या 3 महत्वाच्या उपयोजनांकडे मी तुमचं लक्ष वेधतो थोडक्यात. त्यातली 2 जागतिक पातळीवरचं, एक खास भारतातलं आहे. त्यातलं पहिलं उपयोजन जे असं होतं, टेक्नॉलॉजीचा पहिला मोठा वापर करणारे जे लोक असतात ते व्यापारी असतात. आणि युद्ध, लक्षात घ्या, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा शोध, प्रचार, प्रसार आणि त्याच्या मागे ज्या 2 मूळ प्रेरणा राहिलेल्या आहेत किंवा त्याचे जे मूळ नंतर, म्हणजे प्रेरणा कदाचित नसतील, म्हणजे काही वेळा प्रेरणा काही वेळा नसतील, पण विज्ञान तंत्रज्ञानाची प्रेरणा आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा पहिला मोठा वापर याच्यामध्ये 2 महत्वाचे घटक असतात, व्यापारी वर्ग आणि युद्धखोर वर्ग. विज्ञान आणि तंत्रज्ञानाला युद्धाने खूप प्रोत्साहन दिलेलं आहे, हे आपण नजरेआड करू शकत नाही. त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला, गैरवापर केला वगैरे सगळं खरंय, पण सो त्या दृष्टीने सर्वात महत्वाचं जे हे होतं, मी म्हणलं की टेलिग्राफचं सर्वात महत्वाचं काय, 3 महत्वाचे उपयोग झाले. जसं टेलिग्राम आलं म्हणजे तुम्हाला क्षणार्धात इथली माहिती, आता शब्द वापरतो, इथली माहिती लांबवर पाठवता आली. हे जसं झालं तशा काही इन्स्टिट्यूशन्स निर्माण होत गेल्या आणि त्यातली अत्यंत महत्वाची इन्स्टिट्यूशन जी आजही तेवढीच महत्वाची आहे ती म्हणजे स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज ज्याला आपण म्हणूया, म्हणजे स्टॉक एक्सचेंज आपण आता म्हणू, पण स्टॉक एक्सचेंजच्या आधीची व्यवस्था होती ती बुलियन मार्केट, म्हणजे ज्याला आपण म्हणतोय सोन्याचं व्यापार. लंडन आणि न्यूयॉर्क या मधल्या व्यापाऱ्यांना आता सोन्याचा भाव काय आहे त्या बाजारपेठेमध्ये हे लवकर कळणं गरजेचं होतं. ती गरज होती, पण ती कळायला त्यांना काही हे नव्हतं. त्यामुळे जसं टेलिग्राफ आलं तसं फार मोठ्या प्रमाणावर टेलिग्राफ नसतं तर आज ज्या पद्धतीचं बुलियन मार्केट म्हणजे सोन्या चांदीचं किंवा मेटल मार्केट किंवा नंतर स्टॉक एक्सचेंज हे जे निर्माण झाले ते निर्माण होऊ शकले नसते. म्हणजे आपण आज स्टॉक मार्केटचा विचार करताना फक्त आपण अर्थशास्त्र बघतो ते योग्य आहे, पण त्या अर्थशास्त्राचा कणा म्हणजे मी मगाशी म्हटलं की अर्थशास्त्र आपण जर माहिती मानलं तर त्याचं सबस्ट्रेट काय आहे तर टेलिकम्युनिकेशन. ते किती छोटं टेलिकम्युनिकेशन म्हणजे किती प्राथमिक की जे आज आपण विसरून पण गेलो आहे. टेलिग्राफ तुम्ही आता तुमच्या आसपासच्या 20-25 म्हणजे ज्याला आपण आजकाल जेन्झी म्हणतो त्या जेन्झीला विचारा की तुम्हाला टेलिग्राम माहिती आहे का, बघितलाय, तर 100पैकी 90 जण म्हणतील नाही माहिती. कारण आपल्याकडचं म्हणजे भारतामध्ये टेलिग्राम सेवा 2013 साली बंद झाली, शेवटचा टेलिग्राम 2013 साली गेला. त्याला आता 13 वर्ष झालं. त्यामुळे जेन्झीला माहित नसणार, आपल्यापैकी अनेकांना कदाचित आठवत नसेल मी शेवटचा टेलिग्राम केव्हा केला आणि केव्हा वाचला. सांगायचं तात्पर्य असं की जे अत्यंत 2 महत्वाचं इकॉनॉमिक, आजच्या इकॉनॉमीचा जो आधार आहे, काय बुलियन मार्केट, मेटल मार्केट म्हणजे ज्याला आपण ट्रेड मार्केट म्हणून येते, आणि स्टॉक एक्सचेंज, ह्याचं पहिलं त्याचे जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्या इन्फ्रास्ट्रक्चर मधला एक अत्यंत महत्वाचा घटक हा टेलिग्राम होता, ज्याला आपण तार असं म्हणूया. कारण लंडन मधून न्यूयॉर्कला माहिती कळायची क्षणार्धात की इथला सोन्याचा भाव काय आहे किंवा न्यूयॉर्क मधून कळायची इथला भाव काय. सो दॅट्स वन थिंग. त्यामुळे पहिलं एक इन्स्टिट्यूशन कुठलं निर्माण झालं ते. दुसरं इन्स्टिट्यूशन निर्माण झालं टेलिग्राम मुळे ते म्हणजे, आणि ज्याचा माझ्याशी जवळचा संबंध आहे, ते म्हणजे पत्रकारिता बदलली.
टेलिग्राम यायच्या आधी पत्रकारिता हे मतपत्र असं होतं वर्तमानपत्रांमध्ये. कारण तुम्ही कल्पना करा, म्हणजे 1830-31च्या आधी पण वर्तमानपत्र होती, युरोपामध्ये होती, आपल्या इकडे होती, दूर कशाला. भारतातलं पहिलं वर्तमानपत्र द हिकीज बेंगॉल गॅझेट, जेम्स ऑगस्टस हिकीनी जो ब्रिटिश होता त्यांनी सुरू केलेलं कलकत्त्यामध्ये, ते माझ्यानुसार 1791 वगैरे काहीतरी साली, ते 1781 साली वगैरे होतं. तर याचा अर्थ टेलिग्राम यायच्या आधी भारतातही वर्तमानपत्र होती आणि जगात होतीच. दूर कशाला, मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र दर्पण हे 1932 साली सुरू झालं, त्यावेळेला काही टेलिग्राम नव्हता. पण तोपर्यंतची जर तुम्ही वर्तमानपत्र बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ती वर्तमानपत्रांमध्ये बातम्या असायच्या, पण ते बातम्या निबंधवत असायच्या. ज्याला आज आपण बातमी म्हणून बघतो की त्याला काहीतरी एक विशिष्ट फॉर्म आहे, माहिती त्याच्यात जास्त आहे, काय घडलं हे जास्त सांगितलं. आपण बातमी आणि लेख ह्याच्यामध्ये फरक कसा आलाय, बातमीमध्ये माहिती काय आहे ती सांगितली असते, लेखामध्ये त्या माहितीचं विश्लेषण, त्या माहितीवरचं इंटरप्रिटेशन, मत वगैरे वगैरे असं. टेलिग्राम यायच्या आधी बहुतेक जगातली बहुतेक वर्तमानपत्र ही अधिक मतपत्र होती आणि माहितीपत्र म्हणजे आज ज्या अर्थाने आपण वर्तमानपत्र म्हणतो ती कमी. त्यामुळे टेलिग्राम यायच्या आधी वर्तमानपत्रामध्ये काम करणारे महत्वाचे लोक कोण असायचे, तर संपादक मंडळी, जी माहिती फक्त संकलित करणार, त्याला आकार देणार, ते छापणार, त्याच्यावर मत व्यक्त करणार. पण जसं टेलिग्राम आला तसं वर्तमानपत्रांची अख्खी रचना बदलून गेली. ती बदलली म्हणजे काय झालं, म्हणजे व्यवस्थापकीय पातळी तर बदललीच, पण ती बदलल्यामधला अत्यंत महत्वाचा भाग होता की वर्तमानपत्राचं स्वरूप बदललं. वर्तमानपत्र मध्ये पूर्वी म्हणजे आज घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे मी समजा असं धरून चला की त्यावेळेला पुण्यामध्ये काहीतरी एक वर्तमानपत्र, समजा असं धरून चला दर्पणच आपण उदाहरण घेतलं, तर दर्पणमध्ये एखादी बातमी छापून आली आणि ती बातमी असेल समजा नाशिकची, तर नाशिकमध्ये काहीतरी महत्वाचं घडलंय, नाशिकच्या माणसांनी दर्पणकारांना कळवलं आणि म्हणजे नाशिकचा माणूस ते पहिल्यांदा समजून घेईल, मग त्याच्यावर लिहील, मग ते पोस्टामध्ये टाकेल, मग 5 दिवसांनी इथे येईल आणि तो लिहील म्हणजे काय, तो भरपूर फर्रे लिहील, कारण भरपूर घडलेलं 5-7 पानांवर घडलं ते लिहील आणि मग दर्पणकार त्या 1000 शब्दांपैकी 700, 800, 900 जे काय ते शब्दच छापतील. आणि त्या लिहिण्यामध्ये मत म्हणजे माहिती तर असायची पण मत असायचं. हे का होऊ शकायचं, कारण लिहिणं भरपूर होतं, 4 दिवसांचं हे होतं. त्यामुळे आज बातमी म्हणजे मी आज जर दर्पण वाचत असेल तर मला माहित होतं की आजच्या दर्पणमध्ये मी जे वाचतोय ते किमान 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी घडलेलं आहे. टाइम नावाची जी गोष्ट होती ती सुस्त असं होतं. जसं टेलिग्राम आलं तसं आज घडलं मी लगेच पाठवू शकत असे. आणि म्हणून वर्तमानपत्र आज सगळ्या टेलिव्हिजन चॅनलच्या हेडलाईन किंवा त्याचे मोटो किंवा बोधवाक्य काय असतं बघा, तुम्हाला आज तक माहित असेल, सबसे तेज. सबसे तेज हे वर्तमानपत्र किंवा मीडिया का होऊ शकतं, कारण त्याचा आधार वेळेवर मात करणारं टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्यामुळे वर्तमानपत्र आजच्या स्वरूपात आपल्या समोर का आली, कारण त्याचा पहिलं आजोबा तंत्रज्ञान किंवा पणजोबा तंत्रज्ञान जे होतं ते दूरभाष सेवेचं. कारण आज झालं मी पटकन त्याचा टेलिग्राम करू शकत असे. तुमच्यापैकी अनेकांनी अर्नेस्ट हेमिंग्वेचं नाव ऐकलं असेल. अर्नेस्ट हेमिंग्वे हे विख्यात इंग्रजी लेखक, नोबेल पारितोषिक विजेते. त्यांचं पुस्तकही आपल्याला माहित असेल, द ओल्ड मॅन अँड द सी, ज्याचं पुलंनी एका कोळीयाने नावाचं भाषांतर केलं होतं. तर अर्नेस्ट हेमिंग्वे हे पत्रकार होते आणि त्यांनी स्पॅनिश वॉरमध्ये स्पेनमध्ये जाऊन अमेरिकी वर्तमानपत्रांसाठी, मला तर स्पॅनिश वॉरचा कालखंड मला नेमका बरोबर आठवत असेल तर साधारणतः तो 19व्या शतकाच्या शेवटच्या काहीतरी याच्यात होता. त्यांनी तिथून जाऊन स्पेनमध्ये जाऊन टेलिग्रामच्या साह्याने अमेरिकेमध्ये स्पॅनिश वॉरच्या बातम्या केल्या. आणि तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल ज्यांनी टेलिग्राम केलं असेल की त्यावेळेला आपल्याला बातम्या माहिती पाठवायची असेल तर त्याच्यासाठी पैसे मोजावे लागायचे आणि ते पैशाचा दर असायचा. मला आठवतं मी शेवटचा टेलिग्राम केला होता काहीतरी 84-85 साली किंवा असं काहीतरी. त्यावेळेला पहिले 10 शब्द फ्री आणि म्हणजे त्याच्यासाठी एवढं, आणि नंतरच्या प्रत्येक शब्दाला काहीतरी 1 पैसा वगैरे वगैरे असं काहीतरी ते रेट्स असायचे.
त्यामुळे झालं असं की मला माहिती आहे की मला रिपोर्ट करायचा आहे, मला माहिती आहे त्यासाठी मला पैसे पण मोजायचे आहेत. आणि म्हणून माणसांनी त्या टेलिग्रामद्वारे कळवण्याची, विशेषतः पत्रकारांनी कळवण्याची एक नवीन भाषा शोधली. इंग्रजीमध्ये त्याला केबलीज लँग्वेज असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये टेलिग्रामला केबल म्हटलं जातं, म्हणून केबलीज लँग्वेज. जसं आपल्याकडे सुरुवातीला ज्यावेळेला फीचर फोन आले बघा, तर फीचर फोनवर ते टाईप करणं खूप अवघड होतं. त्यामुळे आपण व्हेअर आर यू त्याच्याऐवजी WHRARE च्या ऐवजी फक्त नुसतं RYO च्या ऐवजी फक्त यू असं करायचं. ही जशी आपण आपलं श्रम वाचवणारी एक शैली शोधली, तसंच त्यावेळेला तिथल्या रिपोर्टरनी तशी शैली शोधली आणि त्यातून एक केबलीज नावाची, तुम्ही बघा टेलिग्राम नंतर ज्या ज्या पत्रकारांचं हे झालं त्या सगळ्यांची रिपोर्टिंगची भाषा ही स्ट्रेट फॉरवर्ड होते. आम्हास असे वाटते की येणे करून वगैरे काही स्कोपच नव्हतं, एवढं लिहायचंच नाहीये तुम्हाला, काय घडलं ते पटकन सांगा. जसं ना काय लिमेज डॉटर्स मॅरेज फिक्स विथ अमुक तमुक, सिम्पल इतकं ते होतं. आणि म्हणून ज्याला आपण आजचं रिपोर्टिंग म्हणतो, जे थेट आहे, जे फक्त माहिती देणार आहे, जे घटनेचं फक्त वर्णन करून सांगणार आहे, त्याची मूळ सुरुवात ही आपल्याला जर्नलिझम मध्ये केबल आलं, म्हणजे टेलिग्राम आला, त्याचा अंतर्भाव झाला आणि तिथून झाला. आणि म्हणून पूर्वी सगळे जे पत्रकार ते मुख्यत्वे संपादकीय वृत्तीचे असायचे. केबल आल्यानंतर जसं मला वेळेवर मी मात करू शकतो याच्यासाठी, हे जसं आल्यानंतर रिपोर्टर नावाची एक स्वतंत्र जमात अस्तित्वात आली. रिपोर्टर म्हणजे काय, तुम्ही जर बघितलं तर रिपोर्टर म्हणजे एका अर्थाने वेगवान पोस्टमन आहे. फक्त तो पोस्टमन फक्त तुम्हाला तो देऊन जातो तसं नाही. रिपोर्टर थोडस त्याचं पण डोकं लावतो, ती शोधतो, पण एकदा शोधल्यानंतर जे पाठवून असतं ते तसं असतं. सो वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार आणि इतक्या विशिष्ट पद्धतीने लिहिणारा बातमीदार ही व्यवस्था निर्माण होणं, वर्तमानपत्र ही मतपत्र न राहता खऱ्या अर्थाने बातमीपत्र होणं, हे खूप खोलवरचे फरक आहेत जे घडवून आणण्यामध्ये मुख्य भूमिका राहिलेली आहे ती टेलिग्रामची. हे दोन झाले. आणि तिसरं उदाहरण भारतातलं. पहिलं उदाहरण मी सांगितलं इकॉनॉमी, दुसरं उदाहरण सांगितलं मीडिया ऍज अन इन्स्टिट्यूशन, आणि तिसरं उदाहरण भारतीय संदर्भामधलं, आणि मला वाटतं तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे, मी फक्त त्याची कदाचित पुनरुक्ती करेन. ते असं की आपल्याला माहिती आहे 1857 साली आपल्याकडे पहिलं स्वातंत्र्य युद्ध झालं आणि आपण ते स्वातंत्र्य युद्ध हरलो ब्रिटिशांविरुद्ध, किंवा ब्रिटिश जिंकले. त्या जिंकण्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण होतं की ब्रिटिशांकडे युद्ध करताना आणि इतक्या आघाड्यांवर युद्ध करताना आपल्याला माहिती आहे की उत्तर हिंदुस्थान आणि पूर्व हिंदुस्थानातला बराचसा भाग एकाच वेळा तिथे युद्ध सुरू झालं होतं. म्हणजे युद्ध म्हणण्यापेक्षा लढाया सुरू झाल्या होत्या. त्या लढायांमध्ये कोऑर्डिनेशन करणं, यासाठी माहितीची देवाणघेवाण होत असते. दोन कॉन्ट्रास्ट बघा. भारतामध्ये इंग्रजांनी टेलिग्राफ आणलं पहिल्यांदा, आणि ते माझ्यानुसार 1851च्या सुमाराला टेलिग्राम पहिल्यांदा आला. कलकत्त्यामध्ये पहिल्यांदा टेलिग्राम हे झालं. आणि इंग्रजांची किंवा इंग्रजी त्या काळच्या प्रशासकांची दूरदृष्टी बघा, त्यांना या तंत्रज्ञानाचं महत्व कळलं आणि त्यांनी फार वेगाने, ज्याचं नाव आपण नेहमी ऐकतो लॉर्ड डलहौसी, तर डलहौसींनी जवळजवळ 2-1 वर्षामध्ये भारताच्या खूप मोठ्या भूभागामध्ये टेलिग्राफचं जाळं निर्माण केलं. आणि हेही सांगतो की टेलिग्राफचं जाळं आणि भारतीय रेल्वेचे जाळं हे जणू जुळ्या भावासारखे एकमेकांसोबत वाढलेले आहे. सो वन टेक्नॉलॉजी अलाउज अनदर टेक्नॉलॉजी टू कोएक्झिस्ट अँड को प्रॉस्पर. म्हणजे भारतीय रेल्वेचा इतिहास आणि भारतीय टेलिग्रामचा म्हणजे टेलिग्राफचा इतिहास आपल्याला वेगळा करता येत नाही. हे खरं आहे की ट्रेन आधी सुरू झाली होती आपल्याकडे आणि टेलिग्राफ नंतर झालं, ही गोष्ट खरी आहे. पण तरी देखील त्यांचा विकास जर बघितला, कारण खूप साऱ्या टेलिग्रामच्या ज्या लाईन्स असायच्या त्या रेल्वे लाईन्सच्या अनुषंगाने, आणि आतापर्यंत आहे. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, रेल्वेची स्वतंत्र टेलिकॉम व्यवस्था आहे. रेल्वे काय आपल्या या टेलिकॉम व्यवस्थेवर अवलंबून आहे, ते त्यांची स्वतः, त्याची मुळं त्यावेळच्या याच्यात आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की 1857च्या राष्ट्रीय उठावामध्ये ब्रिटिशांनी आपल्या फौजांना मात देण्याची जी अनेक कारणं होती,
त्यातलं एक महत्वाचं कारण त्यांच्याकडे अधिक आधुनिक, अधिक वेगवान अशी अधिक संपर्काची माध्यम होती, जी टेलिग्राम. आणि कॉन्ट्रास्ट बघा, विरोधाभास बघा. एकीकडे हे टेलिग्रामवरून क्षणार्धात हजारो किलोमीटर, शेकडो किलोमीटरवर मेसेज पाठवू शकायचे. आणि भारतीय सैन्य कशावर मेसेज पाठवायचे तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल इतिहासाच्या पुस्तकामध्ये, भाकरीवर, कमळावर वगैरे. हा जो तंत्रज्ञानातला फरक आहे, आणि आता भाषणाचा संबंध निघायचा झाला तर हा जो टेलिकम्युनिकेशन पॉवर मधला फरक आहे, त्यांनी या युद्धाचं सगळं स्वरूप बदललं. सो मी जे मगाशी जे म्हणालो होतो की एखाद्या अर्थव्यवस्थेचा विकास, एखाद्या माध्यम व्यवस्थेचा विकास, एखाद्या राजकीय व्यवस्थेचा किंवा राजकीय घटनांचं याच्यावर प्रभाव, याचे एक मूळ कारण हे टेलिकॉम. त्यामुळे 1831चं टेलिकॉम, 1831 ते 37, 6-7 वर्ष लागले त्याला. आणि नंतर वेगवेगळे टप्पे झाले. मी तर असं म्हणतो की साधारणतः 1937 समजा, 1937 ते 1950 ही 100 वर्ष, 100 वर्ष ही मानवी इतिहासातली अत्यंत महत्वाची वर्ष. तुम्ही समजा जर बघितलं की मानवी इतिहासाचा हे केला तर ह्या 100 ते 125 वर्षामध्ये ज्या प्रमाणामध्ये कम्युनिकेशनची साधनं निर्माण झाली, त्याला मानवी इतिहासामध्ये तोड नाही. केवळ 100-125 वर्षामध्ये एकामागून एक संवादाची नवीन तंत्रज्ञान निर्माण झाले. पहिलं म्हणजे आद्य तंत्रज्ञान टेलिग्राफचं, नंतर काही वर्षामध्ये फोटो आला. आता फोटो हे टेलिकम्युनिकेशनचं तंत्रज्ञान आहे, पण मी या निमित्ताने तुम्हाला वेगवेगळे माध्यम तंत्रज्ञान सांगतो. पहिले टेलिकम्युनिकेशन, टेलिग्राफ, मग स्टील फोटोग्राफी नंतर टेलिफोन, म्हणजे दूरभाष, दूरध्वनी, मग टेलिफोन नंतर रेडिओ, म्हणजे रेडिओचं मूळ. बाय द वे, रेडिओचा आपण शोधाचा जनक मार्कोनी यांना देतो, आणि टेक्निकली ते आहे कारण पेटंट त्यांच्याकडे आहे. पण मार्कोनींच्या जवळजवळ 10 वर्ष आधी जगदीशचंद्र बोसांनी ज्याला पहिलं वायरलेस कम्युनिकेशनचं प्रात्यक्षिक त्यांनी ते केलं होतं. एका अर्थाने ज्याला आपण आता जो स्पेक्ट्रम वापरणं म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम वापरून सांगणं तर किंवा काहीतरी मेसेज पाठवणं, हे जे घडलं ते या काळामध्ये. म्हणजे हे जगदीशचंद्र बोसांनी ते केलं, आणि नंतर त्याचं पेटेंटिंग वगैरे सगळं तो इतिहास वेगळा. पण पुन्हा म्हणजे टेलिग्राफ, स्टील फोटोग्राफी, मूव्ही फोटोग्राफी जी 1990 आपल्याला माहिती आहे, ब्रदर. त्याच्या आधी रेडिओचा शोध, म्हणजे रेडिओ लहरींचा शोध, दूरध्वनीचा शोध, आणि नंतर त्यातून मग रेडिओ नावाचं एक अख्खं माध्यम 1920च्या आसपास निर्माण होणं. त्याच्या आधी सिनेमा नावाचं माध्यम 1890च्या काळामध्ये निर्माण होणं. त्यानंतर टेलिव्हिजनचा शोध, जो साधारणतः 1930-35 ते 1940-42 या काळामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्याचं तंत्रज्ञान विकसित होत गेलं. आणि मला वाटतं दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाकडे टेलिव्हिजनचा पहिला मोठा प्रयोग झाला, म्हणजे लाईव्ह फर्स्ट डेमॉन्स्ट्रेशन. टेलिव्हिजन ॲज अ इंडस्ट्री विकसित व्हायला अजून एक 5-7-8 वर्ष लागली. पण बाय 1950s टेलिव्हिजन वॉज ऑलरेडी अन इंडस्ट्री इन वेस्ट. आणि आपल्याला माहिती आहे भारतामध्ये 1959 साली पहिल्यांदा टेलिव्हिजन सुरू झालं, सप्टेंबर 1959. आणि अर्थात सुरुवातीला खूप ते बाल्यावस्थेत होतं, अत्यंत लिमिटेड होतं. आणि 1992 नंतर आपल्याकडे 1982 नंतर आपल्याकडे टेलिव्हिजन मोठ्या प्रमाणावर आला. आपल्याला माहिती आहे एशियाडच्या निमित्ताने झाला. एनिवे, सांगायचा मुद्दा असा की साधारणतः 1830-31 ते 1950 ही एक साधारणतः 100 जी वर्ष होती. त्या वर्षांमध्ये टेलिकम्युनिकेशनचे अनेकविध आविष्कार आपल्याला बघायला मिळाले, आणि त्या अर्थाने प्रत्येक आविष्कारागणिक जग अधिकाधिक माहिती केंद्रित होत गेलं, अधिकाधिक माहिती युगाकडे सरकत गेलं. ते सरकलं पूर्ण नव्हतं, कारण आपल्याला माहिती आहे 1952 पर्यंत दिली की टेलिफोनचा विस्तार मर्यादितच होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा सार्वत्रिक वापर तेवढा नव्हता, किंवा टीव्हीचा विस्तार कमी होता, रेडिओचा विस्तार कमी होता. पाऊलखुणा दिसायला लागल्या होत्या, पण प्रत्यक्ष त्याचं अनुभव किंवा त्याची एक समग्रता
ती आली नव्हती, ती यायला नंतरचं शतक उजाडलं, आपण त्याच्याकडे येणारच. याच दरम्यानच्या काळामध्ये मी आता सातत्याने तुम्हाला टेलिकम्युनिकेशन विषयी बोलतोय, पण जो दुसरा विषय आहे माहिती, त्याच्याविषयी बोलतोय. त्याचंही मूळ रूप आपल्याला 1940च्या दशकामध्ये बघायला मिळतं आणि 2 वेगवेगळ्या वैज्ञानिक व्यवस्थांमधून ते आलाय. पहिली व्यवस्था जी माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे ती आहे, आणि ज्याचं जनकत्व एका अत्यंत महत्वाच्या माणसाला दिलं जातं, आणि असं म्हटलं जातं की 20व्या शतकातल्या अत्यंत प्रभावी शास्त्रज्ञांचं किंवा तंत्रज्ञांचं जर नाव घ्यायचं झालं तर त्या माणसाचं तिथे नाव घ्यायला लागेल. त्यांचं नाव होतं क्लॉड शॅनन. क्लॉड शॅनन हे मुळात इंजिनियर होते, मॅथमॅटिशियन होते, पण ते बेल लॅबोरेटरीमध्ये काम करत होते. आणि बेल लॅबोरेटरीमध्ये काम करताना त्यांना प्रोजेक्ट असा दिला होता की यंग होते, अतिशय तरुण होते, माझ्यानुसार जेमतेम 20 मध्ये वगैरे असते. त्यांना प्रोजेक्ट असा देण्यात आला होता की टेलिफोनवरून ज्यावेळेला आपण बोलणं होतं त्यावेळेला खूप नॉईज असायचा. तुम्हाला आठवत असेल की पूर्वीचे आपण टेलिफोन खूप आवाज यायचा, खरखर असायची. तर ही खरखर कशी कमी करता येईल हे बेल लॅबोरेटरीचं महत्वाचं, कारण टेलिफोनमध्ये आवाज ऐकू येत नाही हे त्यांच्या प्रॉडक्ट मधलं त्रुटी होती, ती दूर करणं ही कुठल्याही आर्थिक कंपनीला, कुठल्याही कंपनीला ते आवश्यक असतं. म्हणून त्यांनी सांगितलं की आवाज कसा. सो नॉईज ही टेक्निकल गोष्ट आहे आणि ती कमी करायला पाहिजे. ती कशी कमी करता येईल या दृष्टीने काम सुरू होतं, आणि क्लॉड शॅनन त्यावर काम करत होते. आणि त्या आधारे म्हणजे त्यांचं आधीच एक त्यांनी मास्टर्स लेव्हल डेझर्टेशन सबमिट केलं होतं, आणि असं म्हटलं जातं की जगातलं सर्वोत्कृष्ट मास्टर्स लेव्हल डेझर्टेशन सर्वाधिक वापरलं गेलेलं कुठलं असेल तर क्लॉड शॅननचं आहे. त्यांनी मॅथमॅटिकल थिअरी ऑफ कम्युनिकेशन नावाने ते केलं, 1948 सालची गोष्ट आहे. हा, आणि त्यात त्यांनी सांगितलं की संज्ञापनाचे मुख्य भाग काय आहेत. तो एक प्रेषक म्हणजे सेंडर, एक मीडियम म्हणजे चॅनल ज्याच्यातून तो संदेश जाणारा एक संदेश, त्यानंतर एक काय ग्राहक म्हणजे स्वीकारणार. सो SMCR मॉडेल आम्ही त्याला म्हणतो, सेंडर, मेसेज, चॅनल, रिसिव्हर. आणि त्यांच्या सहाय्याने त्यांनी गणिती हे लावून की ह्या इलेक्ट्रॉनिक या टेलिकम्युनिकेशन मधला ध्वनी कसा कमी करते. ध्वनी म्हणजे काय तर अनवॉन्टेड साऊंड, बरोबर. म्हणजे नॉईज म्हणजे काय, नाही ध्वनी म्हणजे अनवॉन्टेड साऊंड आहे, नॉईज म्हणजे अनवॉन्टेड साऊंड. अनवॉन्टेड साऊंड याचाच अर्थ काहीतरी वॉन्टेड पण आहे. मग हे वॉन्टेड कसं ओळखायचं आणि अनवॉन्टेड, तुम्हाला गमतीदार सांगतो, अत्यंत वेगळी आणि अपरिचित गोष्ट अशी आहे की समजा मी तुम्हाला म्हटलं माहिती म्हणजे काय, तर आपल्यापैकी 100 पैकी 90-95% लोक हे उत्तर देईल माहिती म्हणजे त्याच्यात काहीतरी एक माहिती. आता माहिती काय सांगायची, माहितीला आपण म्हटलं माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आहे, काहीतरी मी सांगतो, काहीतरी अर्थ काढतायत, बरोबर. शॅनन म्हणाल तसं नाही. शॅनन म्हणले इन्फॉर्मेशन इज रिड्युसिंग अनसर्टन्टी. एनिथिंग विच हेल्प्स टू रिड्यूस अनसर्टन्टी इज इन्फॉर्मेशन. ज्याच्यामुळे अनिश्चितता कमी होण्यास मदत होते अशी कुठली गोष्ट ही माहिती आहे, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणून बातमी का माहिती असते, कारण बातमी तुम्हाला जे आहे ते सांगत नाही, जे अपेक्षित आहे ते सांगत नाही, जे न अपेक्षित आहे ते सांगत. आता त्याचा इतका महत्वाचा भाग आहे, त्यांनी त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन तयार केलं. कारण ज्यावेळेला तुम्ही अनसर्टन्टी म्हणता मग इट बिकम्स अ पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स. कारण गणितामध्ये निश्चितता अनिश्चितता ही मोजण्याची सगळी व्यवस्था आहे. मग त्याचा वापर करून त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक या ट्रान्समिशन मध्ये काय नॉईज आहे आणि तो कसा कमी करता येईल याचं मॅथमॅटिकल सोल्युशन दिलं. ते सोल्युशन पुढे मग तंत्रज्ञानामध्ये करण्यात आलं. ते केल्यानंतर अर्थातच टेलिफोनिक कन्व्हर्सेशनची क्वालिटी वाढली. फक्त ते टेलिफोनिक कम्युनिकेशनची क्वालिटी वाढली का, तर तसं नाही. त्यांच्या या माहितीच्या या दृष्टिकोनामुळे आजचं इंटरनेट देखील त्याच्यामुळे झालं. अगदी सोपं उदाहरण सांगतो. आता बघा, हा कॅमेरा मला शूट करतोय, बरोबर. या कॅमेरामध्ये म्हणजे काय होतं, तर मी इथे उभा आहे, मी बोलतोय, याचाच अर्थ त्याच्या पिक्सेलवर काहीतरी चेंजेस होतात आहे. ती प्रत्येक माहिती स्टोर होते.
आता कल्पना करा मी पाऊण तास बोलणार आहे किंवा काय जे बोलणार आहे, तर किती माहिती त्याच्याकडे, किती पिक्सेल होईल. म्हणजे एका अर्थाने जर बघायला गेलं तर माझं पाऊण तासाचं भाषण रेकॉर्ड करायचं असेल तर यांना प्रचंड मेमरी लागेल. कारण काय काय होईल त्याच्यामध्ये बघा, हे बॅकग्राऊंड आहे, हे बॅकग्राऊंडचं पण त्या कॅमेरामध्ये जेवढं येतं तेवढं सगळं बॅकग्राऊंड तो सतत प्रत्येक क्षणी कॅप्चर करणार, माझं बोलणं कॅप्चर करणार, ध्वनी कॅप्चर करणार, माझं शरीर हातवारे कॅप्चर करणार वगैरे. आणि ह्या प्रत्येकाला तो काहीतरी माहितीचं स्वरूप देणार, ते साठवणार आणि असं करत गेलं तर प्रचंड मोठी, आजच्या भाषेत बोलायला गेलं तर GB मेमरी त्याला लागेल. तेवढी लागते का? नाही लागत. का नाही लागत? आजची साधनं का तशी नाही? म्हणजे तसं जर करायचं तर यांना एवढ्या हँडसेट मध्ये तर झालंच नसतं, त्यांना एवढं मोठं आणावं लागलं असतं. ते यासाठी होत नाही की एकदा माझी पहिली फ्रेम इथे उभी आहे असं ज्यावेळेला लक्षात आलं, माझ्या मागे हे कॉन्स्टंट आहे, मग इथली जी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा ते प्रेडिक्ट करतं की पुढच्या फ्रेम मध्ये यातलं किती कॅरी करायचं. मग पुढच्या फ्रेम मध्ये हे तर काही बदलत नाहीये. मग तो म्हणतो हे एकदा वेळेला, दुसऱ्या वेळेला, तिसऱ्या वेळेला मी ते रेकॉर्डच नाही करत. तो तिसऱ्या फ्रेम मध्ये हे नाही रेकॉर्ड होत. तिसऱ्या फ्रेम मध्ये काय रेकॉर्ड होतं? फक्त माझं शरीर पहिल्यांदा असं होतं, मग ते असं झालं, तो अँगल फक्त तेवढा रेकॉर्ड होतो. पहिल्या याच्यामध्ये मी शांत होतो पहिल्या फ्रेम मध्ये, दुसऱ्या फ्रेम मध्ये मी काहीतरी बोललो, तो ध्वनी होता. तुम्हाला सांगतो आत्ताचं जे इथे रेकॉर्डिंग होत आहे त्यातली अधिकाधिक स्पेस माझ्या ऑडिओ खात आहे, व्हिज्युअल नाही, कारण मी बऱ्यापैकी स्टॅटिक आहे. हे जर मी इथून परत इकडे जाऊन केलं तर ह्यांना ते जास्त. आणि रंग मॅचिंग झाला, खरं आहे, अगदी अगदी बरोबर, रंग मॅचिंग. हे जर मी कॉन्ट्रास्ट घातलं असतं तर दिसायला ते छान दिसतं, पण याला जास्त हे लागतं. याचाच अर्थ असा आहे, म्हणजे शॅननच्या भाषेत सांगायचं की इन एव्हरी मेसेज देर इज अ रिडंडन्सी अँड देर इज अन एन्ट्रॉपी. रिडंडन्सी म्हणजे जे संभाव्य आहे, जे माहित आहे, चल माहित आहे मला, हे रिडंडन्सी. सो जे रिडंडंट असतं आपण त्याच्याकडे फार महत्व देत नाही. एन्ट्रॉपी म्हणजे जे वेगळं आहे, जे अनसर्टन आहे. आणि म्हणून हे रेकॉर्ड करतं ते काय, शॅननच्या गणिती सूत्रानुसार कंप्रेशन करत जाणं म्हणजेच या. मग हे ठरवतं की इथे नॉईज काय आहे. तर आता बघा, फॅनचा आवाज हा सारखा येतोय. एकदा यांनी लक्षात घेतलं की ही फ्रिक्वेन्सी सतत येत आहे, फॅनच्या फिरवण्याची एक विशिष्ट एक्स फ्रिक्वेन्सी आहे, ती सारखी येत आहे म्हटल्यानंतर तो एकदा फ्रिक्वेन्सी नोट करतो, नंतर ती फक्त कॅरी फॉरवर्ड करतो, रेकॉर्डच नाही करत. एकदा माझा शर्ट असा खाकी रंगाचा एकदा त्यांनी हे रेकॉर्ड केलं की तो पुढे रेकॉर्डच नाही करतो, तो कॅरी फॉरवर्ड करतो. एका अर्थाने माहितीकडे ते तशा अर्थाने, दिस इज अ ह्यूजली फिलॉसॉफिक पॉइंट. शॅनन माहितीचं सोशॉलॉजिकल अर्थ देत नाही. शॅनन माहितीचा अर्थ हा ज्याला म्हणूया भाकीत, सर्टनिटी, अनसर्टनिटी. हे केव्हा झालं? 1940. हे या काळात झालं. आणि त्याच काळामध्ये नॉर्बर्ट विनर नावाचे प्रख्यात फिजिसिस्ट होते, त्यांनी सायबरनेटिक्स नावाचं शास्त्राची पायाभरणी केली. सायबरनेटिक्स मध्ये त्यांनी म्हणजे शॅननचं काम पुढे नेलं आणि त्यांनी सांगितलं की पण व्यवस्था कशा चालतात. त्यांनी हेच काम पुढे व्यवस्थेपुढे नेलं, कंट्रोल लावलं. त्यांनी सांगितलं की व्यवस्था तेव्हाच चालतात की ज्या वेळेला त्यांना म्हणजे सेंडर कडून रिसिव्हरकडे मेसेज गेला, नुसत्या पाठवण्यातून व्यवस्था चालत नाही. व्यवस्था चालवायची असेल तर रिसिव्हर कडून पुन्हा सेंडरकडे फीडबॅक गेला पाहिजे. त्यामुळे फीडबॅक केंद्रीय यंत्रणा जी आहे त्याच्यावर त्यांनी काम केलं, त्याचं फिजिक्स शोधलं, त्याचं मॅथमॅटिक्स शोधलं आणि सायबरनेटिक्स नावाची एक अख्खी मोठी नवीन ब्रँचच निर्माण झाली. ती 1940 पासून साधारणतः 40च्या दशकापासून ते जवळजवळ 1995च्या आधुनिक इंटरनेटचा जो सगळा पाया आहे, तो पाया शॅननचं हे मॅथमॅटिकल थिअरी ऑफ इन्फॉर्मेशन आहे आणि नॉर्बर्ट विनरचं सायबरनेटिक्स आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन सायन्स आणि कंट्रोल सायन्स म्हणजे सायबरनेटिक्स यांच्या एकत्रित येण्यातून आजचं इंटरनेटचं जग आणि बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे विनरचा जर मुद्दा लक्षात घेतला तर सगळं एआय जे चालतं ते फीडबॅक लूप्सवर चालतं. एआयचं ट्रेनिंग कशातून होतं? एआयच्या ट्रेनिंगचा एक भाग रिइन्फोर्समेंट लर्निंग आहे, मॉड्युलर लर्निंग, असे वेगवेगळे. त्या सगळ्यांमध्ये फीडबॅक हा एक महत्वाचा भाग असतो आणि त्याचा कन्सेप्च्युअल मॅथमॅटिकल पाया या 40च्या दशकात. म्हणून मी म्हटलं ना की 1800 आपल्या हिशोबाच्या सोयीसाठी 1840
ते 1950 ही 110 वर्ष ही मानवी जमाव्याला खोलवर बदल देणारी ठरली आणि त्या बदल करणारी ठरली. त्यातला महत्वाचा पाया काय होता तर टेलिकम्युनिकेशन हे तंत्रज्ञान आणि त्यातून वाढत गेलेला माहितीचा प्रवाह. हे सगळं होत असताना नाव आय कट यू म्हणजे ज्याला आपल्या टेलिव्हिजनच्या भाषेमध्ये कट्टू असं आपण म्हणतो, हे सगळं होत गेलं. मग टेलिव्हिजन आलं, मग टेलिव्हिजनमुळे काय परिणाम होत गेले वगैरे सगळं. मी आता पटकन येतो भारतीय संदर्भामध्ये. टेलिकम्युनिकेशनचा वापर किती वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो आणि याची हळूहळू समाज राज्य करताना कल्पना यायला लागली होती. आणि त्यातली पहिली कल्पना भारतामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याकडे टीव्ही तर आला, जो टीव्ही म्हणजे टीव्ही हा दूरसंचार व्यवस्थेचा भाग आहे. रेडिओ, टेलिव्हिजन हे दूरसंचार व्यवस्थेचा भाग आहे. इंटरनेट हे सगळे दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन व्यवस्थेचा भाग आहे. ओके, या ज्या 3 अत्यंत महत्वाच्या टेक्नॉलॉजी म्हणजे रेडिओ, टेलिकम्युनिकेशन आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये साध्या लँडलाईन टेलिफोन पासून तर मोबाईल पर्यंत आणि टेलिव्हिजन, या सगळ्या ज्याला म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरल सर्व्हिसेस या सगळ्या ब्रॉडली टेलिकम्युनिकेशन या व्यवस्थेचा एक आविष्कार आहे. आपल्याकडे एक अत्यंत महत्वाचा एक्सपेरिमेंट झाला होता 1975 साली. आपल्याकडे टीव्ही आला, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 1959 साली आला. पण 1959 ते 1960-70 पर्यंत काय तो दिल्ली केंद्रीय किंवा मुंबई केंद्रीय असाच होता. कृष्णदेवल होता, 1.5 तासाचं प्रोग्राम असायचे वगैरे वगैरे वगैरे. पण इंदिरा गांधींना पहिल्यांदा त्याचं महत्व लक्षात आलं. महत्व म्हणजे कोणतं? सामाजिक, आर्थिक, राजकीय. आणि त्यांना तसे सल्ला देणारे काही आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कम्युनिकेशन तज्ञ पण होते, ज्यांच्यापैकी काही जणांचं नाव एक विल्बर श्रॅम होते, एव्हरेट रॉजर्स होते, डॅनियल लर्नर होते. हे सगळे अमेरिकन सोशॉलॉजिस्ट ज्यांनी अमेरिकेमधल्या टेलिव्हिजनचा माध्यमांचा अभ्यास केला होता. त्याच्यावर काही त्यांनी संशोधन केलं, त्यांच्या काही दृष्टिकोन निर्माण झाले. त्यांनी भारताला सांगितलं की तुम्ही पण एक विकसनशील देश आहात, तुम्ही पण टेलिकॉमचा वापर करायला पाहिजे. आणि त्यातून 1975 साली एक अत्यंत महत्वाचा एक्सपेरिमेंट झाला. त्याच्यावर खूप बोलू तेवढं कमी आम्ही फक्त उल्लेख करतो. साईट नावाचा एक्सपेरिमेंट झाला. SIT, सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट 1975 साली झाला. आणि जगभरामधला तो काय म्हणूया अत्यंत मोठा टीव्हीच्या वापराचा, एका अर्थाने टेलिकम्युनिकेशनच्या सामाजिक वापराचा अतिशय मोठा असा जर कोणता जर एक प्रयोग म्हणत असाल तर तो साईटचा प्रयोग असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. काय होता हा प्रयोग तर आणि सुदैवाने माझं सुदैव असं की त्या साईटच्या प्रयोगाचे जे जनक होते, ज्यांचं मागच्या वर्षी निधन झालं आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस, EV चिटणीस. EV चिटणीस हे साईट या प्रकल्पाचे मुख्य कर्ते धरते. आणि निवृत्तीनंतर चिटणीस सर पुण्यामध्ये स्थायिक झाले. आणि माझं जे डिपार्टमेंट आहे, आमच्या डिपार्टमेंटच्या उभारणीमध्ये, आमच्या डिपार्टमेंटच्या ओव्हरऑल बिल्डिंगमध्ये बिल्डिंग अप मध्ये त्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान होतं. मी स्वतः अनेक वर्ष त्यांच्याकडे शिकवायला यायचे, त्यामुळे मी त्यांच्यासोबत, अर्थात मी खूपच त्यांना ज्युनियर म्हणजे खूपच ज्युनियर अनेक अर्थाने, पण त्यांच्यासोबत काम करायची मला संधी मिळाली. साईटचं सूत्र असं होतं की हे जे दूरसंचार तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करायचा आणि त्या वापरातून ग्रामीण भागामध्ये म्हणजे साक्षरता, आरोग्य, शिक्षण, आरोग्य, राजकीय सहभाग, महिलांचे हक्क, कुटुंब कल्याण अशी जी काही आपली त्यावेळेची महत्वाचे जे डेव्हलपमेंटचे जे अजेंडे होते त्याच्यावर लोकांमध्ये जनजागृती करून द्यायची. आणि म्हणून त्यावेळेला जवळजवळ 5 राज्यांमध्ये, भारताच्या 5 राज्यांमधल्या जवळजवळ 3 ते 4 हजार खेड्यांमध्ये खर्चाने 1975 देशाच्या खर्चाने, राष्ट्रीय खर्चाने टेलिव्हिजन सेट्स बनवले गेले. त्यावेळेला काही आजच्यासारखं टेलिव्हिजनचं नेटवर्क नव्हतं. ते सगळे सेट एका मोठ्या डिश, छत्री आपण म्हणतो ना, त्या डिशद्वारे एका अमेरिकन सॅटेलाइटला लिंक होते. आणि मग ह्या सगळ्या भाषांतल्या लोकांना तिथले सगळे स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन कार्यक्रम तयार केले जायचे. ते अहमदाबादला आणि मला वाटतं एक हैदराबादला अशा 2 ठिकाणी ते कार्यक्रम तयार केले जायचे. ते कार्यक्रम अपलिंक व्हायचे ते अमेरिकन सॅटेलाइटला. अमेरिकन सॅटेलाइटवरून हे जे 2001 खेडी होती त्या खेड्यांच्या डिश मधून ते डायरेक्ट ते घेतले जायचे आणि सगळ्या गावाचा मिळून एक टीव्ही सेट असायचा. संध्याकाळी 6 ते 8 याच्यामध्ये लोक बसून द्यायचे आणि तिथे खूप सारे
ज्याला म्हणूया उद्बोधक, मनोरंजक, ज्याच्यामध्ये हे सगळे मेसेजेस आहे, असे कार्यक्रम चालायचे. अत्यंत वेगळा कार्यक्रम, अत्यंत वेगळा एक्सपेरिमेंट होता. मी जसं म्हणालो की टीव्हीच्या सामाजिक उपयोजनाचा जगातला सर्वात मोठा एक्सपेरिमेंट, सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट. त्याला हवी तशी यश मिळालं नाही वगैरे, त्यातले अनेक भाग आहेत, त्यातले मिश्रताही भरपूर. आपण त्याच्या तपशील गेलो नाही तरी लक्षात येईल की टेलिकम्युनिकेशन ही फक्त टेक्नॉलॉजी नाही आहे, ती जगण्याला किती खोलवर स्पर्श करू शकते आणि पटकन किती लोकांपर्यंत जाऊ शकते, याचं उदाहरण आपल्याला थेट 1975 मध्ये बघायला मिळतं. मग आपल्याला नंतर माहित आहे 1982 नंतर एशियाडमुळे टीव्हीचा वेग वाढत गेला. तो किती वाढत गेला तुमच्या माहितीसाठी म्हणून सर सांगतो. 1982 पहिल्यांदा ज्यावेळेला टीव्ही रंगीत झाला, 1982 ते 1992 या जवळजवळ 10 वर्षाच्या काळामध्ये भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने म्हणजे दूरदर्शननी दर आठवड्याला एक एलपीटी किंवा एचपीटी उभारत टेलिव्हिजनचं जाळं भारतभर नेलं. एलपीटी म्हणजे लो पॉवर ट्रान्समीटर, एचपीटी म्हणजे हाय पॉवर ट्रान्समीटर. तुम्हाला अजूनही कदाचित आठवत असेल तुमचे जर तरुणपणचे किंवा आधीचे हे, की एका गावामध्ये ते असा मोठा तो टेलिव्हिजनचा टॉवर असायचा आणि मग त्याच्या म्हणजे तो जर एचपीटी असेल हाय पॉवर तर 150 किलोमीटरच्या परिसरामध्ये टीव्हीचे दूरदर्शनचे सिग्नल जायचे. मी मूळ यवतमाळचा आहे, आमच्याकडे एचपीटी होतं नागपूरला. यवतमाळ नागपूर एरियल अंतर साधारणतः 125 किलोमीटरचं पडतं. आम्ही 150 किलोमीटरच्या पट्ट्यात येत होतो. पण आमच्याकडे येईपर्यंत सिग्नल वीक झालेला असायचा. मग तो घ्यायसाठी 50 फुटी आमचा अँटेना उभा राहायचो आणि तो अँटेना टिकावा म्हणून त्याला खाली ते सगळे जायचं. मग माकडे यायची, ते त्या अँटेनाला धक्का मारून द्यायची, मग तो हरायचं. मग मी अनेकदा चढून अँटेना सरळ करणे, मग त्याला बुस्टर लावणे, असे अभ्यास सगळे. हे आपलं टेलिकम्युनिकेशन विषयीचा हा पहिला ह्युमन टच होता आमचा. आपल्याला माहिती आहे सिंहगडचा टॉवर, जो आपण सिंहगडाला गेलो की सिंहगडचा अजूनही दूरदर्शनचं ऑफिस आहे, तो टॉवर आहे, तो तेव्हाच. असं इतकं मोठं जाळं 1982 ते 1992 या 10 वर्षात झालं. प्रचंड वेगाने ते पसरलं. 90च्या काळामध्ये पुन्हा इथे टेलिकम्युनिकेशन येतं. 90च्या काळामध्ये पहिलं गल्फ वॉर झालं बघा. पहिल्या गल्फ वॉर मध्ये म्हणजे कुवेतवर आक्रमण झालं होतं, इराकने केलं आणि त्याच्या मदतीला म्हणून अमेरिका कुठेही आपलं जातच असते, म्हणजे लढाईची खुमखुमी असते, त्यामुळे ते कुठेही जातच असते. त्यामुळे ते तिथे गेले आणि पहिल्यांदा 1990 साली युद्ध हा दिवाणखान्यामध्ये बसून बघण्याचा भाग झाला. पूर्वी युद्ध हा बघण्याचा भाग नव्हता, युद्ध हा अनुभवण्याचा भाग होता. एका डिस्टन्सवर राहून मी युद्ध बघणं असं कधी घडायचं नाही. पण ते पहिल्यांदा घडलं कारण CNN केबल न्यूज नेटवर्क, CNN ला अमेरिकन लष्कराने आपल्या पंखाखाली घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला युद्धाच्या बातम्या द्यायच्या ना द्यायच्या, पण तुम्ही जर युद्धावर स्वतंत्र गेला तर तुम्ही मरू शकता, हे होऊ शकता. तुम्ही आमच्या सोबत या, आमच्या टँकवर बसा, शूट करा आणि पाठवा. फक्त मग आम्ही जे सांगू ते तुम्हाला करावं लागेल. तर ते म्हणजे काय हँड इन ग्लोव्ह आपण जसं म्हणू तसं ते नातो. त्याला एक शब्द पण मिळाला, एम्बेडेड जर्नलिझम, की यू एम्बेडेड ज्वेलरी असते ना, तसं एम्बेडेड जर्नलिझम म्हणजे तुम्ही रिपोर्टर तुमच्या व्यवस्थेचा भाग बना आणि मग त्याच्या माध्यमातून तुम्ही रिपोर्टिंग करा. त्यातला बाकी पत्रकारितेचा भाग सोडून देऊ. त्यातला मुद्दा असा होता की सीएनएनचे लोक कुवेतमध्ये बसून किंवा त्या गल्फमध्ये बसून सीएनएनचे रिपोर्टर लाईव्ह का दाखवू शकायचे सीएनएन वर अमेरिकेमध्ये, जो हजारो लाखो किलोमीटर दूर, हजारो किलोमीटर दूर होता? कारण क्यू बँड नावाचा एक टेलिकम्युनिकेशन मधली फ्रिक्वेन्सी आहे. त्या क्यू बँडचा वापर करून ते अपलिंक करायचे, तिथे ते डाऊनलिंक व्हायचं आणि तिथून मग ते पुढे पसरायचं. एकदा हे क्यू बँड आणि हे करता येणं शक्य आहे, मधल्या मिडलमॅनची गरज आपल्याला नाही असं लक्षात आल्यानंतर भारतामध्ये 1990 ते 92 या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर छोट्या लोकांनी, छोटे लोक म्हणजे अगदी गावातले किंवा असे, त्या लोकांना लक्षात आलं की अरे हे खूप इंटरेस्टिंग आहे, की मी ती एक छत्री घेतली. बरं, ती छत्री काही त्यावेळेला फार महागाची नसायची. ती छत्री घेतो, म्हणजे छत्री असं म्हणणं बरोबर नाही, खूपच काय म्हणूया कोलोकियल शब्द आहे, डिश किंवा काय म्हणूया रिसिव्हर, डिश अँटेना, तो मी घेतो आणि मी कुठल्या तरी फॉरेन चॅनल्सला मी त्यांचं हे असतं ना, फ्रिक्वेन्सी रेंज असते, त्याला बरोबर तुम्ही हे केलं, अलाइन केलं की तुम्ही ती फ्रिक्वेन्सी घेऊ शकता. ती घ्यायची, रिसीव्ह करायची, ती अँप्लिफाय करायची, ते सिग्नल अँप्लिफाय करायचे, तुम्हाला अँप्लिफायर्स असतात, आणि मग मी ते सिग्नल केबल मधून माझ्या परिसरामध्ये द्यायचे आणि त्याच्याबद्दल मी त्यांच्याकडून व्हायचे. आणि म्हणून बघा, जगामध्ये तसंही आपली वृत्ती जुगाड आहे भारतीयांची, आपल्याला सगळं मिक्स करायला आवडतं. केबल
अमेरिकेतलं केबल जे आहे ते प्युअर केबल आहे, किंवा अमेरिकेमध्ये प्युअर सॅटेलाइट आहे, म्हणजे प्युअर सॅटेलाइट किंवा प्युअर केबल. पण आपल्याला तसंही खिचडी करण्याची सवय असते, त्यामुळे आपण काय केलं, आपल्या लोकांनी जुगाड केला, केबलवरून सिग्नल घेणार पण डेसिमिनेशन मी केबल मधून सॅटेलाइट वरून सिग्नल घेणार, डेसिमिनेशन मी केबल मधून करणार. आणि म्हणून आपल्याकडे सिस्टीम झाली CNS, केबल अँड सॅटेलाइट. तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल की आतापर्यंत म्हणजे 2008-9 जोपर्यंत डिश मायक्रो आपल्या आत्ता ज्याला आपण छोट्या डिश म्हणतो, व्हिडिओकॉन किंवा स्टार, टाटा स्काय वगैरे, ते यायच्या आधी बहुतेकांकडे तो केबल ऑपरेटर असायचा. तो यायचा, महिन्याला 250 रुपये घेऊन जायचा. ही वॉज दॅट पर्सन. अशा लोकांनी हे सगळं आपल्याकडे दूरसंचारचं जाळं नेलंय. पहिल्यांदा गव्हर्नमेंटने नेलं ते फ्री टेरेस्ट्रियल ट्रान्समिशन मधून नेलं. म्हणजे मी LPT उभारणार, HPT उभारणार, मध्ये कोणी नाही, माझा रिसिव्हर, तुमचा ट्रान्समिटर संपला. सो इट्स अ टेरेस्ट्रियल ट्रान्समिशन. हे जे होतं ते सॅटेलाइट होतं, बट सॅटेलाइट टेकन थ्रू द केबल. सो असं ते त्या काळात झालं. आणि साधारणतः 1990-92 ते 2004-05 पर्यंत फार मोठ्या प्रमाणावर साध्या लोकांनी, अनेकदा निरक्षर, अनेकदा अशिक्षित किंवा गरीब अशा लोकांनी त्यांची स्थानिक, काही वेळा तर गावगुंड, आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये त्याच्यामध्ये खूप फायदा आहे असं लक्षात आल्यानंतर अनेकदा ही लोक पण त्याच्यामध्ये घुसले, त्याचा पण त्यांनी व्यवसाय केला. तर अशा सगळ्या लोकांनी हे टेलिकम्युनिकेशनची क्रांती आपल्यापर्यंत पोहोचवली. 1995च्या सुमाराने शेवटच्या काही 1-2 मुद्द्यांकडे येतो. 1995 भारतीय टेलिकम्युनिकेशनचा इतिहास जर लक्षात घ्यायचा असेल ना, तर 1995 हे वर्ष आपण विसरूच शकत नाही, किंवा अत्यंत महत्वाचं. 1995 साली 4 अत्यंत महत्वाच्या घटना घडल्या की ज्याचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने संबंध टेलिकम्युनिकेशन होता. पहिलं, 15 ऑगस्ट 1995 पहिलं आपल्याकडचं मोबाईल नेटवर्क सुरू झालं. तुम्हाला आठवत असेल, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू आणि तेव्हाचे टेलिकॉम मिनिस्टर मला वाटतं सुखराम होते, त्यांच्यामध्ये पहिल्यांदा मोबाईलवरून फोन झाला. बरोबर. सो मोबाईल पहिल्यांदा तिथे सुरू झालं, ते एक. 1995 सालीच पहिल्यांदा VSNL, BSNL नाही, VSNL, विदेश सेवा संचार लिमिटेड, ओके, विदेश सेवा संचार निगम काहीतरी, विदेश संचार निगम लिमिटेड, VSNL पहिल्यांदा ईमेल सामान्य लोकांना उपलब्ध करून दिले. ज्यांनी सुरुवातीला अगदी पहिल्यांदा ईमेल सुरू केले, त्यांचे नाव काय आता माझं नव्हतं, पण ते असतं तर visramdole.vsnl.in. त्यांनी पहिल्यांदा सामान्य लोकांना, एका अर्थाने इंटरनेट युगाची पहिली सुरुवात आपल्याकडे 95 साली झाली VSNLनी. कारण बाहेरच्या देशातलं सिग्नल स्वीकारण्याचे आणि डिस्ट्रीब्यूट करण्याचे अधिकार फक्त सरकारी व्यवस्थेला होते, VSNLला त्यांनी ते घेतले. तो दुसरा बदल. तिसरा बदल जो अतिशय इंटरेस्टिंग आहे, तो कायद्याचा बदल. 1995 साली पहिल्यांदा भारतामध्ये या केबल आणि सॅटेलाइट टेलिव्हिजनला नियंत्रित करणारा कुठला कायदाच नव्हता 1995 पर्यंत. 1989 मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा हे छोट्या प्रमाणावर सुरू झालं, केबल सॅटेलाइटचं. 90 मध्ये ते फार वेगळ्याने वाढलं. 90 ते 95 पर्यंत आपल्याकडे कुठलाच कायदा नव्हता की जो हे सांगू या लोकांना काही कंट्रोल. आणि वेगाने वाढत होतं, पैसे भरपूर होत होते, त्यात अनेक चांगल्या वाईट प्रवृत्ती घुसत होत्या. टेलिव्हिजनचे चॅनल्स लोकांपर्यंत होत होते. आपल्याला माहिती आहे झी 1992 साली सुरू झालं, तिकडे तामिळनाडूमध्ये सन सुरू झालं 1992 साली, इतर चॅनल सुरू झाले, त्यांच्या बातम्या सुरू झाल्या, लोक पैसे कमवायला लागले, प्रायव्हेट टेलिव्हिजन चॅनल आले. पण यांना कंट्रोल करायला भारताकडे कुठलं एकही ऍक्ट होता का? कुठलाही ऍक्ट नाही. द ओनली ऍक्ट दॅट कुड कम एनी क्लोज टू रेग्युलेट दिस ऍक्टिव्हिटी वॉज जस्ट वन, इंडियन पोस्ट अँड टेलिग्राफ ऍक्ट 1885. आणि तो असं म्हणायचा त्या कायद्यानुसार की सार्वजनिक रस्त्याला छेद देणारी कुठलीही प्रायव्हेट केबल जाऊ शकत नाही, असं त्याचं प्रयोजन होतं. त्यामुळे जर केबल वाल्यांना अडकवतच असतं सरकारला, तर तेवढंच एक फक्त त्यांच्याकडे होतं 1885. आणि जर त्या काळात जर सरकारने तो खरंच कायदा अंमलबजावणीला आणला असता तर कदाचित अर्धे केबलवाले आतच गेले असते. शक्यही नव्हतं ते. आणि मग ही त्रुटी लक्षात घेऊन भारतीय संसदेने 1995 साली इंडियन केबल टेलिव्हिजन ऍक्ट पास केला. पहिल्यांदा भारतामध्ये त्या अर्थाने हे जे टेलिकम्युनिकेशन या इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारलेलं व्यवस्था जी येत होती, त्या व्यवस्थेला कायद्याच्या चौकटीत आणण्याचा तो पहिला प्रयत्न. बरोबर.
1995 साली पुन्हा दुसरं एक अत्यंत महत्वाची लिगल गोष्ट घडली. खरं तर वरकरणी बघितलं तर त्या लिगल गोष्टीचा याच्याशी काय संबंध असं वाटू शकेल. ती केस होती क्रिकेट असोसिएशन ऑफ वेस्ट बेंगॉल वर्सेस गव्हर्नमेंट युनियन ऑफ इंडिया, म्हणजे वेस्ट बेंगॉल क्रिकेट असोसिएशन विरुद्ध भारत सरकार असा तो खटला होता. सुप्रीम कोर्टामध्ये तो खटला गेला. खटला आधीचाच होता. खटला असा होता की हे जे क्रिकेट मॅच व्हायचे या क्रिकेट मॅचच्या ट्रान्समिशन राईट्स कोणाकडे. तोपर्यंत बीसीसीआयला लक्षात आलं त्याच्यात जाहिरात खूप आहे, पैसा खूप आहे आणि खाजगी वाहिन्या ESPN वगैरे त्यावेळेला सुरू झालं होतं, स्टार स्पोर्ट्स ESPN, त्यांनी हे केलं की आम्ही खरेदी करतो आणि करतो. दुर्दर्शन म्हणजे असं कसं, क्रिकेट एवढा लोकप्रिय आहे आणि तुम्ही ESPN ला दिलं तर फक्त ESPNच्या वाचा बघू शकतील. ESPNचं रीच तर एवढंच आहे, दूरदर्शन एवढं आहे, आम्हाला द्यायला पाहिजे. वेस्ट बेंगॉल क्रिकेट असोसिएशन देतो, तुम्ही पैसे ESPN पेक्षा जास्त द्या, आम्ही देतो. हा, मग त्याच्यातून ते कोर्टात गेले वगैरे वगैरे वगैरे. सरकारने सांगितलं नाही तुम्हाला दूरदर्शनला द्यावंच लागेल वगैरे, मग त्याच्याविरुद्ध ते कोर्टात गेले. ते देत असताना त्या खटल्याच्या निकालावर भाष्य करताना सुप्रीम कोर्ट आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचं एक सिंगल विधान केलं, पण ते इतकं महत्वाचं होतं की त्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टींचा आपला सगळा चेहरा मोहरा बदलला. आणि ते विधान म्हणजे ज्या बेंचने दिलं त्याच्यामध्ये एक मराठी जज होते, PB सावंत, आपल्या पुण्यामध्ये जे जस्टिस PB सावंत, आणि दुसरे मला वाटतं मेहरा की मल्होत्रा असं कोणतरी होते, त्यांचं दुसऱ्यांचं नाव बरोबर नाही आठवत. त्यांनी जे विधान केलं ते असं होतं की एअरवेव्स आर पब्लिक प्रॉपर्टी, गव्हर्नमेंट इज ओनली अ कस्टोडियन. आणि म्हणून एअरवेव्स एका अर्थाने स्पेक्ट्रम, जो टेलिकम्युनिकेशनचा जो आधार आहे, तो स्पेक्ट्रम कोणीही वापरू शकतो, त्याची मालकी सरकारकडे नाही, खाजगीकडे पण माहित नाही, ती तुम्ही विश्वस्त म्हणून सरकार त्याच्याकडे. आणि हा इतकं महत्वाचा होता कारण त्यातून दोन गोष्टी घडल्या. या अख्ख्या टेलिकम्युनिकेशन क्षेत्राला कंट्रोल करणाऱ्या दोन व्यवस्था त्याच्यातून निर्माण झाल्या. ओके, एक व्यवस्था निर्माण झाली ज्याला आज आपण म्हणतो TRAI, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. हे का निर्माण झालं? कारण त्याचा आधार वेस्ट बेंगॉल क्रिकेट असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलं की हे तुम्ही हे आहे. आणि मग एकदा तुम्ही सरकार विश्वस्त आहे असं म्हटलं की मग IND मिनिस्ट्रीला पण ते डायरेक्ट कंट्रोल नाही करता, यू हॅव टू क्रिएट अन अथॉरिटी. आणि म्हणून TRAI निर्माण झाला. त्याचा दुसरा भाग असा झाला की त्यातून त्याच निर्णयामुळे पुढे आपलं ज्याला प्रसार भारती व्यवस्थापन म्हणतो, जे आता दूरदर्शन आणि आकाशवाणी डायरेक्ट याचा भाग नाही आहे, IND मिनिस्ट्रीचा भाग नाही आहे, तर स्वतंत्र आहे, म्हणजे असं मानायला पाहिजे, म्हणजे मानावं अशी अपेक्षा आहे की नाही तुम्ही जाणता. तर सो ती जी निर्माण झाली ज्याला प्रसार भारती, ते त्यातून निर्माण झालं. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आपल्याकडे ज्याला आज आपण FM म्हणतो, आपण ऐकतो मिरची, अमुक तमुक वगैरे, हे FM आपल्याला तर 90-95 पासून टेक्नॉलॉजी होती आपल्याकडे, आपण तेव्हापासून FM ऐकू शकलो असतो. पण FM म्हणजे खाजगी FM. खाजगी FM आणि सरकारी FM मध्ये फरक काही नाही, तंत्रज्ञान एकच आहे, फ्रिक्वेन्सी त्याच आहे. पण सरकारने तोपर्यंत, पण हे जसा ऍक्ट आला की एअरवेज आर पब्लिक प्रॉपर्टी, दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी झाल्या याच्या कमर्शियल लेवलला. खाजगी FM रेडिओ निर्माण झाले, जे पूर्वी FM रेडिओ हे खाजगी क्षेत्रात नव्हतंच. रेडिओ म्हणजे फक्त आकाशवाणी एवढंच होतं. पहिल्यांदा खाजगी रेडिओ निर्माण झाले. दुसरं म्हणजे अत्यंत महत्वाचं की मोबाईल सुरू झाले. मोबाईलची फ्रिक्वेन्सी कोणती द्यायची, कोणी किती फ्रिक्वेन्सी वापरायची, त्याचा स्पेक्ट्रमचा वापर कसा व्हायचा, तो कोणत्या आधारे व्हायचा हे ठरवावं लागलं. आणि म्हणून त्यातून आपल्याला माहिती आहे स्पेक्ट्रमचं ऑप्शन, म्हणजे हा जो सगळी ज्याला म्हणूया कंपनपट जो आहे स्पेक्ट्रम, मराठी विज्ञान परिषद, त्यामुळे अधिकाधिक मराठी शब्दांचा वापर करायला पाहिजे. तर तो जो कंपनपट स्पेक्ट्रम जो आहे, त्या स्पेक्ट्रमचा पहिल्यांदा लिलाव, खाजगी लिलाव, जो जास्त बोली बोलेल ते. आणि आपल्याला माहित आहे तेव्हापासून पहिल्यांदा 2G तंत्रज्ञान, 3G तंत्रज्ञान, 4G, 5G असे निर्माण होत गेले. आणि आपल्याला माहित आहे त्याचा एक बळी पण आपल्याला माहित आहे, 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये काय झालं, मग त्याचे राजकीय पडसाद वगैरे. सो टेलिकॉमचा इतिहास आपल्याला फक्त तंत्रज्ञानाचा इतिहास म्हणून बघताच येत नाही, तो आपल्या इतक्या जगण्याचा, आपलं राजकीय, सामाजिक,
भावनिक जगण्याचा भाग आहे. आणि मग आपल्याला माहित आहे की त्याच्यानंतर 2000 नंतर काय झालं, मोठ्या प्रमाणावर डिश अँटेना आले, मोठ्या प्रमाणावर FM रेडिओ सुरू झाले, त्यानंतर मोबाईल मोठ्या प्रमाणावर वाढत गेला. आणि आपल्याला कल्पना आहे की 2016 मध्ये जसं जिओचं FM जिओचं झालं तसं मोठ्या प्रमाणावर ते बदलत गेलं. शेवटच्या फक्त आता मुद्द्याकडे येतो, तो असा की हे सगळं टेलिव्हिजनचं किंवा हे टेलिकम्युनिकेशनचं वेगवेगळ्या माध्यमातून आवाका वाढत असताना, आपल्या जगण्याला इतका स्पर्श करत असताना काय होत गेलं, तर आपलं जगणं हे अधिकाधिक माहिती केंद्रीय होत गेलं. आज बघा आपण सातत्य म्हणजे इतकं सगळं जे आपलं होतं ते सगळं कशाच्या आधारे चालतं, वी ऍक्च्युली लिव्ह बाय डेटा. आता हा छोटासा फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो की डेटा म्हणजे काय, डेटाला आपण मराठीमध्ये विदा म्हणतो. म्हणजे हे सांगत असताना एकाच वेळा आपल्याला आपल्या टेलिकम्युनिकेशनचं महत्वही कळेल आणि एकाच वेळा टेलिकम्युनिकेशनच्या मर्यादाही कळेल. आपण विदा म्हणजे काय, तर डेटा. डेटा काय, तर पुन्हा डेटा काय असं विचारलं तर लोक म्हणतात की डेटा म्हणजे माहिती. नाही, डेटा इज डिफरंट, इन्फॉर्मेशन इज डिफरंट. डेटा म्हणजे मी माझ्या लेवलला असं म्हणतो की जे अस्तित्वात आहे त्याचा ज्यावेळेला तुम्ही कुठेतरी रेकॉर्ड करता, त्याची नोंदणी करता, ते जे निर्माण होतं तो डेटा असतो. सो वेन एक्झिस्टन्स इज रेकॉर्डेड इट क्रिएट्स डेटा. अगदी साधी गोष्ट, आज 15 तारखेला इथे कार्यक्रम झाला, याचं जोपर्यंत कोणी इथे नोंदणी करत नाही तोपर्यंत आपण कार्यक्रम झाला हे खरं आहे, पण त्याचा डेटा नाही निर्माण झाला. यांनी रेकॉर्ड नाही केलं तर कार्यक्रम झाला, तुम्ही ऐकले, मी गेलो, तुम्ही गेले, नो डेटा. बट बिकॉज ही इज डुईंग इट, बिकॉज त्या नोट्स घेतात आहे, त्याचा डेटा निर्माण होत आहे. सो एक्झिस्टन्स रेकॉर्डेड इज डेटा. वेन डेटा इज लेबल्ड म्हणजे विधेला काहीतरी नाव देतो, विधेचं काहीतरी बेसिक मोजमाप करतो, विधेला बेसिक कॅटेगरीमध्ये लावतो, त्यावेळेला जी निर्माण होते ती माहिती. सो वेन एक्झिस्टन्स इज रेकॉर्डेड डेटा, वेन डेटा इज प्रोसेस्ड दॅट मीन्स डेटाला काहीतरी लेबल लावतो, काहीतरी करतो, त्यातून निर्माण होते ती माहिती. वेन इन्फॉर्मेशन इज प्रोसेस्ड म्हणजे काय, माहितीवर जेव्हा मी प्रक्रिया करतो, म्हणजे मी त्याच्यात कार्यकारण भाव लावतो, मी त्याच्यातलं कोरिलेशन बघतो, सहसंबंध बघतो, मी एका माहितीचा दुसऱ्या माहितीशी ताळा परताळा खोडताळा बघतो, हे ज्या वेळेला कळतो त्यातून जे निर्माण होतं ते नॉलेज. सो एक्झिस्टन्स रेकॉर्डेड डेटा, डेटा प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन प्रोसेस्ड नॉलेज. आणि ह्या नॉलेजला, या ज्ञानाला ज्या वेळेला मी काहीतरी सक्रियपणे कृतीची, अनुभवाची, नैतिकतेची जोड देऊन काहीतरी करतो, त्यातून निर्माण होतं ते शहाणपणाला नैतिकतेच्या मुद्द्यापासून तोडता येत नाही. शहाणपणाला अनुभवसिद्धतेच्या, लॉंग टर्मच्या मुद्द्यापासून तोडता येत नाही. सो म्हणून बघितलं तर एक डेटा खूप रेकॉर्ड करतो आपण, माहिती तुलनेने कमी, नॉलेज अजून कमी आणि विजडम अजून कमी. आता या सगळ्या याच्यामध्ये टेलिकॉमची हे काय भूमिका काय, telecommunication is an extremely wonderful infrastructure, is an extremely wonderful, extremely efficient technology to capture the existence, to create the data, to transmit the data. म्हणजे अस्तित्वाची नोंद घेणं, अस्तित्वाची नोंद इतरत्र पाठवणं, ह्या ज्या दोन अत्यंत पायाभूत गोष्टी आहेत, त्याचं म्हणजे अस्तित्वाची नोंद विधेमध्ये करणं, विधेला पाठवून किंवा विधेवर प्रोसेस करून त्याची माहिती निर्माण करणं, ह्या दोन अत्यंत मूलभूत स्टेजला टेलिकम्युनिकेशन अतिशय महत्वाचा हे करतं. आणि म्हणून जसं जसं टेलिकम्युनिकेशनचं हे नेटवर्क मोठं होत गेलं, जसं आपण बघितलं टेलिग्राफ असो की आता इंटरनेट असो, तसं तसं समाजाचं माहितीकरण, समाजामधला माहितीचा साठा अफाट वेगाने वाढतील. अफाट म्हणजे अफाट. त्याची युनिट्स आता झिगाबाईट, हेक्साबाईट काय वाटतं म्हणजे मला सांगता पण येणार इतक्या लेवलला गेलेली. इतक्या मोठ्या प्रमाणाची माहिती साठली जात आहे, त्याचं प्रोसेस करणं शक्य झालंय. सो शेवटचा भाग असा आहे
की टेलिकम्युनिकेशन इज दॅट इन्फ्रास्ट्रक्चर विच इज क्रिएटिंग इन्फॉर्मेशन सोर्स. फक्त मुद्दा असा आहे त्यातला की आपण फक्त अस्तित्वाची नोंद विधेमध्ये करणार, विधेची नोंद इन्फॉर्मेशन मध्ये करणार, इथपर्यंत तर टेलिकम्युनिकेशन आपल्याला मदत निश्चित करेल. पण त्या माहितीचं रूपांतर विश्वासार्ह ज्ञानामध्ये करणं आणि विश्वासार्ह ज्ञानाला शहाणीनेची जोड देणं हे मात्र मानवाचंच आहे, हे मानवी कृत्य आहे. म्हणून टेलिकम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला एक मोठा आधार देतं, पण त्या आधारावर पुढची चालणं हे मानवी बुद्धीचं, मानवी सहयोगाचं, मानवी नैतिकतेचं त्याचं काम आहे. मला असं वाटतं एवढं जरी आपण लक्षात घेतलं या निमित्ताने तर आपल्याला या सगळ्या क्रांतीचा काही प्रमाणामध्ये अर्थ लावायला मदत होईल. थँक्यू, धन्यवाद. हे चाललेलं अजून ह्याचा स्फोट किंवा विस्तारीकरण किती प्रमाणामध्ये म्हणजे मानवी मेंदूच्या पुढं जाईल मानवी मेंदूच्या आतमध्ये असेल नाही सर एक मिनिट मला जोडूनच पुढे म्हणजे टेलिकम्युनिकेशनमध्ये जे तुम्ही सांगितलं डेटा आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन इन्फॉर्मेशन आणि मग पुढच्या 2 गोष्टी या मानवी हातातल्या आहेत हे जे तुम्ही सांगितलं हे AI मध्ये पण तसंच लागू आहे का? 2 गोष्टींचा याच्यामध्ये फरक आहे. एक त्याचा महत्त्वाचा भाग असा आहे की आधारभूत म्हणून टेलिकम्युनिकेशन आहेच. कारण जरी आत्ता हे सगळं असलं क्लाउड वगैरे आपण किती म्हणत असलो तर हा सगळा जो इंटरनेटवरचा जो डेटा आहे, एआयचा जो डेटा आहे, तो डेटा वाहतो कुठून? तो डेटा हे सगळे टेलिकम्युनिकेशन नेटवर्कवरून असतो. त्यामुळे एआय जरी असलं तरी एआयचं ज्याला लीड की व्यक्ती आपला जो मणका आहे तो अजूनही टेलिकम्युनिकेशन हेच आहे. म्हणून तुम्हाला अजूनमधून त्या बातम्या लक्षात आठवत असतील बघा की अमुक भागातलं म्हणजे जगाच्या खूप मोठ्या भागातलं इंटरनेट यंत्रणा ठप्प पडली. का ठप्प पडली? कारण समुद्राखालून जाणाऱ्या केबलमध्ये काहीतरी झालं होतं वगैरे. सो अजूनही रीड कनेक्टिंग टेलिकम्युनिकेशन हेच आहे, कारण सगळा डेटा तिथूनच फ्लो. पण एआयला मला टेलिकम्युनिकेशन पुरतं मर्यादित नाही. ते यासाठी कारण एआय इज नॉट सिम्पली अ डेटा स्टोरिंग थिंग. इट इज सो मच ऑफ मॅथमॅटिक्स, इट इज सो मच ऑफ ह्युमन ॲक्टिव्हिटी. म्हणून एआय हे त्याचं काय म्हणूया वरचा एक स्टेप आहे आणि टेलिकम्युनिकेशनचा आधार आहेच, पण फक्त त्याचे खूपच मोठं वर्ष आहे. एआयमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक कम्प्यूट पॉवर, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की जे सगळे चिप्स असतात एका वेळा मॅथमॅटिकल किती ऑपरेशन्स करू शकतील ती जी क्षमता आहे त्याला इंग्लिशमध्ये कम्प्यूट पॉवर किंवा गणन क्षमता असा आपण म्हणू शकतो. दॅट्स वन इम्पॉर्टंट पॉईंट. ती कशातून करते? तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या चिप्स वापरता, चिप्स किती आहेत, काय प्रकारच्या. सो दॅट्स वन. दुसरा भाग आहे की फक्त गणन क्षमता असं उपयोग नाही, तर त्या गणन क्षमतेला या विधेचा अर्थ कसा लावायचा याचं मॅथमॅटिकल मॉडेल्स असतात. सो एआय इज एक्स्ट्रीमली मॉडेलेबल. ओके, मॅथमॅटिक्स. सो ते जसं आणि मॉडेल म्हणजे जरी ते गणिती मॉडेल दिसत असले तरी एआयने कसं शिकावं याचे सायकोलॉजिकल थिअरी, एज्युकेशन पेडगॉजिकल थिअरी. सो त्याचा जो शिकण्याचा जो भाग आहे तो मॅथमॅटिकल आहे, लिंग्विस्टिक आहे, लॉजिकल आहे, पेडगॉजिकल आहे वगैरे. सो दॅट्स अनदर पार्ट विच इज नॉट टेक्नॉलॉजी. आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे हे मी त्याला माझ्याकडे सगळं गणन पॉवर आहे, माझ्याकडे सगळं मॉडेल्स आहे मॅथमॅटिकली, पण माझ्याकडे त्यांनी ते कशातून निर्माण करायचा डेटाच नाही. तर काय होईल? सो यू रिक्वायर डेटा आणि ह्यूज डेटा. कारण ते डेटा नसल्याखेरीच तुम्हाला त्याचं ट्रेनिंग करतात. विशेषतः ज्याला आपण लार्ज लँग्वेज मॉडेल आलेले म्हणतो त्यांचं ते होऊ शकतो. पण तो डेटा का तो डेटा तर मानवी डेटा आहे एका म्हणजे तो तशा अर्थाने टेलिकम्युनिकेशनमध्ये निर्माण झाले कुठं नाही आहे. पण तो डेटा टेलिकम्युनिकेशनचा भाग म्हणून ते वाचतो तर ते मानवी अर्थांच्या छटामध्ये उदाहरणार्थ LLM असं म्हणजे काय करतं? LLM ॲक्च्युली LLMचा फक्त साधा अर्थ आहे LLM फक्त नेक्स्ट मोस्ट प्रॉबेबल वर्ड एवढंच तर बेसिक प्रिन्सिपल. आता ते खूपच सोप्या पद्धतीने सांगतो, इतकी सोपी बाब नाही आहे. हे म्हणजे प्रत्येक मानवी शरीर पेशीपासून बनलेलं असते, बरोबर. पण नुसतं हे वाक्य सोपं आहे, माझ्या काय नाही मानव म्हणजे काय पेशी आहे, पण त्या पेशी लाखो एकत्र येतात त्यातून काय व्यामिश्रता होते आपल्याला कळतं. सो हे म्हणणं सोपं आहे, हे माझं म्हणणं तशाच सारखं आहे की इज बेसिकली अ नेक्स्ट पॉसिबल वर्ड, नेक्स्ट पॉसिबल वर्ड. पण त्याच्यावर खूप कोटिंग करतं, पण ते कशात होतं तर ते शब्द मॅप करतात आपल्या डेटा. सो म्हणजे एआयचे मॉडेल्स जे आहेत ना ते क्यू नंतर कोणतं अल्फाबेट येईल ह्याच्या
प्रॉबिलिटी सांगायचं आपल्याला माहिती आहे की तुम्ही नंतर 99% वेळा यूज होतो बरोबर. तर तसं ते त्या सो इट्स अ मॅथमॅटिक्स, इट्स अ ह्युमन. सो सांगायचं तात्पर्य असं की AI याचा जरी रीड की हड्डी मधलं एक तंत्रज्ञान म्हणून जरी टेलिकम्युनिकेशन असतं तर ती इतकी व्यापक गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्या सगळ्याचं एकमेव आधार टेलिकम्युनिकेशन आहे. तुमच्या प्रश्नाकडे असतं तर जो आत्ताच्या विषयाची तसा अर्थाने थेट संबंधित आहे पण महत्त्वाचं आहे आणि सुदैवाने मला आता थोडंसं वाचून माहिती आहे पुन्हा याचा कुठे करतो. तर ते असं आहे की दोन महत्त्वाचे शब्द आहेत या क्षणी आज 15 तारखेला त्यामुळे बुद्धीच्या अनेक क्षेत्रामध्ये AI आपल्यापेक्षा ऑलरेडी खूप पुढे आहे. खूप पुढे. म्हणजे मोठ्या डेटाचं विश्लेषण करणं किंवा जनरेट करणं म्हणजे मला तुम्हाला एखाद्या विषयावर लेख लिहायला 2 दिवस लागतील समजा तर AI ते बेसिक प्रॉब्लेम 5 मिनिटात त्या अर्थाने खूप कम्प्युटर प्रोसेसरला खूप काय आता नाही आणि ते कदाचित होऊ शकतं. ते असं आहे की आणि त्यातली एक अत्यंत महत्त्वाची शब्द एक शब्द अशी आहे की AIचा हा विस्तार होऊन ज्याचं सतत लोक म्हणतात की AGI असं AGI म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. आता आपण माणसं जे आहोत आपण वी हॅव AGI काय मी बोलतो मी बघतो मी चित्र काढतो मी पळतो मी सायकल चालतो दिस आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट इंटेलिजन्स. हे एकाच पण आत्ताच्या AI ज्या आहेत त्या एका विशिष्ट डोमेन स्पेसिफिक म्हणजे काय तुम्ही जर ChatGPTला गेलं तर ChatGPT फक्त तुम्हाला भाषिक व्यवहार आहे पण ChatGPTला मुवमेंट किंवा असं काही करतो. तुम्ही समजा उद्या काय ते नॅनो बनानावर गेलं तर नॅनो बनानावर फक्त व्हिडिओ किंवा चित्र काम करतो तर तुम्हाला लिहिण्याचं आत्ता AGI कडे जाण्याकडे सगळ्यांचा आहे. काही जण म्हणतात AGI आला आहे काही जण म्हणतात घ्यायचं आहे काही जण म्हणतात अजून 5 वर्षांना वगैरे मोठा प्रभाव खूप असतात आणि आहे ती त्या सगळ्यांचा आढावा घेऊ शकतो पण ठीक आहे त्याची जागा नाही. सो पहिली महत्त्वाचा ब्रेक थ्रू असं आहे जो येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये असं की वी विल बी मूव्हिंग फ्रॉम डोमेन स्पेसिफिक AI टू AGI. एकच यंत्रणा तुम्ही त्याला म्हणा गाणं तुम्ही त्याला म्हणा की मला प्रबंध लिहितो तुम्ही माझं हे काम मला ना एक बिझनेस करायचा आहे आणि या पद्धतीचं आहे ते करून पर्यंत तर तुमची कंपनी रजिस्टर करण्यापर्यंत सगळं ऑलरेडी एजंटिक AI आहे. एजंटिक AI म्हणजे असं की तुम्ही त्याला सांगायचं तो स्वतःहून ते काम तर AI म्हणजे एजंटिक AI आत्ताच आहे पण AGI ही अशी व्यवस्था असं AI टेक्नॉलॉजी की जी मानवी इतिहास माणसं जी जी म्हणून कामं करू शकतात ती सगळी कामं एकाच छताखाली इंटिग्रेटेड पद्धतीने हा त्याचा पहिला तो साधारणतः दुसरा टप्पा ज्याचा काही जण उल्लेख उजवा किंवा इथे काही म्हणतात सिंग्युलॅरिटी मोमेंट. सिंग्युलॅरिटी मोमेंट असं मराठी विज्ञान परिषद असल्यामुळे मला छोटंसं सांगायचं वाटतं मी त्याला एक मराठी प्रतिशब्द शोधला त्याला मी असं म्हणतो अपार बिंदू. सिंग्युलर म्हणतो अपार बिंदू. आता सिंग्युलॅरिटीची कन्सेप्ट सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात. सिंग्युलॅरिटीची कन्सेप्ट अशी आहे की बहुतेक व्यवस्था पहिल्यांदा अशा सरळ एका रेषेत वाढत जातात बरोबर. म्हणजे तुम्ही X इनपुट दिलं की Y ने वाढतं X+1 दिलं की Y+1 वाढतं वगैरे काही नाही ना म्हणजे जर आपण म्हणतो ना असा ग्राफ X बाय X वगैरे. पण अनेकदा व्यवस्था काही काळानंतर एकदम त्या सरळ रेषेत वाढत नाही एकदम वेगाने वाढत. खूप पौराणिक उदाहरण द्यायचं झालं तर कृष्ण आणि शिशुपालाच्या गोष्ट आपल्याला कृष्ण 100 शिवाय देईपर्यंत तो काही नाही झाला छान करायला दे 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 त्यामुळे फक्त त्याचा राग एक छोटे 100 शिवी दिल्यानंतर कृष्णाने सरळ सुदर्शन ही 100 शिवी ही अपार. That is one moment after which the future changes phenomenally. अपार बिंदू म्हणजे असं की एक असा एक टप्पा की ज्या टप्प्यानंतर ती सिस्टीम अकल्पित अशा वेगाने वाढते किंवा बदलते राहायची बदलते हा अधिक न्यूट्रल शब्द बदलते तो अपार.
काही जणांचं म्हणणं असं आहे की रे गुरुगावचं म्हणतात त्याची पुस्तकं आहे, एक सिंग्युलॅरिटी इज नियर आणि दुसरं सिंग्युलॅरिटी इज नियर. तर त्यामध्ये ते असं म्हणतात की लवकरच किती असू शकेल त्याच्याबद्दल लोकांची वाद होते. त्यांचं म्हणणं असं आहे की लवकरच असा एक बिंदू AI तंत्रज्ञान एवढं होईल की त्यानंतर मानवी इतिहासच म्हणजे पूर्ण मानवी सभ्यतेचा इतिहासच बदलतो. युवा नोआ हरारी वगैरेचे एक युवा नोआ हरारी तुम्हाला माहिती असेल, मोठे लेखक आहेत आणि आजच्या काळातले अत्यंत महत्त्वाचे भाषक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की माणूस राहील, माणसाचं उच्चार आहे, पण आज मनुष्य हा जगाचा कर्ता आणि कारक आहे. माणूस राहील पण माणूस जगाचा कर्ता आणि कारक आहे. भविष्याच्या इतिहासाचा कर्ता आणि कारक हा AI असेल, माणूस फक्त साक्षी भावाने ते बघेल. जे बघेल ते बघण्यापासून त्याला पर्यायच नसेल. तर ही एक शक्यता की हे असं होईल. म्हणजे वी वुड नॉट बी हिस्ट्री, ह्युमन बीइंग्स वुड बी देअर. माणसं असतील, जगतील, पुत्र पौत्र प्रपुत्र साखर सुरू राहील. पण तुम्ही काहीच नाही करणार, तुम्ही फक्त बसून बघता साक्षी भाव. जे काय करायचं ते AI ही दुसरी शक्ती. आता ह्या खूप सायफाय लेवलला लागतात. काही प्रमाणामध्ये आहे, पण आपल्याला हे माहिती आहे की जे एकेकाळी सायफाय वाटलं होतं त्यांनी का खरं म्हटलं. शेवटचा फक्त एक उत्तर होतं आणि ते डायरेक्ट देहाशी सांगते. मला मध्ये एक पॉडकास्ट आला होता, त्यामध्ये त्याचा उल्लेख केला होता. बाय द वे छोटंसं मार्केटिंग होतं ते असं की सध्या सकाळमध्ये मी देह संदेह नावाची एक मालिका लिहिली. ती आर्किटेक्चरवर येते उद्याच्या शैलीवर तर माझं सांगण्याचं सूत्र हे आहे की जशी जशी वेगवेगळी माध्यमं येतील तसं आपण आपल्या देहाच्या क्षमतांना कमी करतो. आपल्या सगळ्या जगण्यातून देह हा हळूहळू मागे पडतो. वी लिव्ह मोर फॉर समथिंग विच इज नॉट एम्बॉडीड, विच इज दिस एम्बॉडीड, अशारीरिक. अशा प्रकारे आपल्या व्यवस्थेत झालं. म्हणजे साधी गोष्ट की जेव्हा मी ऑनलाईन लेक्चर घेतो, सो दिस इज अ डिसएम्बॉडीमेंट वगैरे. आता हा याच्यावर खूप बोलता येण्यासारखा मी माझ्या सदापुरते मांडत असतो, पण त्यातला एक छोटासा भाग सांगतो माझं. ते असं आहे की लवकरच ऑलरेडी आलेलं आहे. आपल्याला एलॉन मस्क माहिती आहे, एलॉन मस्क कंपनी आहे. हा टेस्ला ती आहे. ही कंपनी जी म्हणते नाही, ही कंपनी न्यूरालिंक नावाची कंपनी. न्यूरालिंकनी अशी चिप बसवलेली आहे, ती डायरेक्ट चिप मेंदूमध्ये बसवलेली आहे. आणि ज्यांना सेरेब्रल पाल्सी किंवा पक्षाघात किंवा अशा आजारांमुळे ज्यांचा स्नायूंवरचा कंट्रोल गेला आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे की ते काहीतरी मेंदूतलं काहीतरी मोटर कंट्रोल वगैरे आहे, त्याला ते कंट्रोल करून तुम्हाला तुमच्या हाताच्या मुवमेंटवर, शरीराच्या मुवमेंटवर काही प्रमाणामध्ये कंट्रोल निर्माण करण्याची एक चिप त्यांनी तयार केलेली आहे. त्याची बऱ्यापैकी यशस्वी चाचण्या झालेल्या आहेत. ह्याला आत्ताच्या भाषेमध्ये सांगायला म्हणजे 100% ती जैविक माणूस आहे का तो? नाही. तर म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये ती लिंक चिप बसवलेली आहे, ती व्यक्ती एकाच वेळी कार्बन म्हणजे ऑर्गॅनिक एंटिटी आहे, कार्बनवर आधारलेली एंटिटी आहे आणि एकाच वेळेला सिलिकॉनवर आधारलेली एंटिटी. सो इट्स अ मिक्सचर ऑफ बोथ. बाय द वे दोन्ही एकाच कॅटेगरीमध्ये येतात, एकाच ग्रुपमध्ये येतात, कार्बन आणि सिलिकॉन. मला कार्बन 4 वॅलेन्सी असते आणि सिलिकॉनच्या मोठ्यामध्ये 8 असते. बॅलन्सी सारखं इलेक्ट्रॉनची तर सो आपली अख्खी जैविक व्यवस्था ती कार्बन केंद्रित. आणि ही जी नवीन इंटेलिजन्स तयार होतो आहे, जो AI आहे, तो पुन्हा त्याच याच्यातला आहे, पण तो सिलिकॉन केंद्रित. आणि काही जणांचं म्हणणं असं की देर वुड बी अ टाइम वेन आवर बॉडी वुड बी majorly organic, carbon centric, but there will be some part which is inorganic, which is silicon. त्याला ते म्हणतात सायबोर्ग, सायबर ऑर्गॅनिझम. आणि असं त्याचं सायबोर्ग मॅनिफेस्टो नावाचं एक पुस्तक निघालं 2003 असेल. जर सायबोर्ग निर्माण झाले तर त्यांचं आणि आपलं रिलेशन कसं असेल याच्यावरचं एक
कल्पनेचं असतं. सो दॅट्स द सेकंड पॉसिबिलिटी की ए आय आपल्या आतच आहे, आता ए आय सगळं बाहेर आहे. आणि तिसरी महत्त्वाची पॉसिबिलिटी ज्याला इंग्रजीमध्ये माइंड अपलोड असं म्हणतात. माइंड अपलोड म्हणजे काय, तर आपलं जगणं म्हणजे काय, आपलं माइंड. देह तर जसं आपलं गीता म्हणते काय काय ते शरीर हे वस्त्र आहे, काय तो म्हणतो की शरीर हे फक्त वस्त्र आहे, आपला अविनाशी आहे. तसं शरीर जुनं शरीर बदलतो असं. तर त्यातला जो आध्यात्मिक भाग काही काळाला बाजूला ठेवूया आपण, त्यातलं हे बघितलं तर आपल्या जगण्यामध्ये आपल्याला शारीर एक भाग दिसतो आणि आपल्या अनुभवाच्या बिंदूमध्ये स्मृतींच्या स्वरूपात साठलेला आहे तो एक. काही जणांचं म्हणणं आहे आत्ताच्या वेळेला ते खूप सायफाय वाटतं, ते सायफाय आहे आणि प्रार्थना करतो ते सायफाय आहे असं राहावं, पण यू नेवर. तर पॉसिबिलिटी लोक अशी व्यक्त करतात की आपली जी मेंदू आहे, मेंदूमध्ये स्मृती आहे, स्मृतीमध्ये काय शेवटी काहीतरी आपला सिनॅप्सेस आणि यांचं काहीतरी कनेक्शन आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे कार्बन, आपला मेंदू कार्बनचं आहे, तर कार्बन बेस्ड ही जी मेमरी आहे ती मेमरी समजा जर मी कुठल्या तरी टेक्नॉलॉजीने मी सिलिकॉन बेसमध्ये कन्वर्ट केलं. सो एक काहीतरी असं एक खूपच मी रफ आणि एकदम सायकॅस्टर तुमच्या डोळ्यावर राहतो जसं विश्वास ठेवू. ते असं मी काहीतरी डोक्याला इलेक्ट्रोड लावतो, तिथून ते आपली सगळी कार्बनची जी मेमरी, कार्बन आधारित मेमरी आहे, बाय सम वे, बाय सम मेकॅनिझम वॉट एव्हर, इट वुड बी कन्वर्टेड इनटू सिलिकॉन मेकॅनिझम आणि ती कुठल्या तरी क्लाउडवर स्टोअर केलं. त्यामुळे विश्रांतोलय असा देहाने, विश्रांतोलयचं माइंड इथे आणि विश्रांतोलयचं स्मृती अजून एका ठिकाणी कुठेतरी गुगल कुठल्या तरी सेव्ह केलं. मग विश्रांतोलय जरी गेला तरी ते तिथे आहे आणि ते कुठल्या तरी रोबोमध्ये टाकायचं आणि तो नवीन विश्रांतोलय. सो एका अर्थाने खंडित अमरत्व. आता खंडित अमरत्व हे तर खरं तर अमरत्व व्याख्या सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी. खंडित असेल तर अमर कसा, पण बरोबर आहे शरीराचा खंड मेमरी तिचा शारीरिक. आता अशा खूप काय काय लोक येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर अगदी इमिजिएट AGI किंवा एजंटिक AI हे अगदी पॉसिबल झालं. इथं पासून तर माइंड अपलोड करतं अनेक पॉसिबिलिटीज त्याच्यामध्ये की कुठली येते आणि आपण सगळं कलेक्टिव्हली त्याला कसा रिस्पॉन्स देतो ते आता